Good morning, sir. Good morning. Good morning. Good morning to all of you. आता आपण फार्मेको पॅरासिम्पॅथोमायमेटिक हा टॉपिक डिस्कस करत आहोत एएनएस सिस्टीम मधला. आणि इंट्रोडक्शन टू एएनएस मध्ये आपण पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कसं कार्य करते याविषयी जाणून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्सचं क्लासिफिकेशन डिस्कस केलं होतं आणि आपण पाहिलं होतं की ते ड्रग्सला आपण कोलिनर्जिक ड्रग्स असंही म्हणतो. त्यामध्ये काही ड्रग डायरेक्टली कोलिनर्जिक रिसेप्टरवर ऍक्ट होतात अगोनिस्ट म्हणून. तर त्या ग्रुपला डायरेक्टली ऍक्टिंग पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स असं म्हणतात. त्यामध्ये कोलिनर्जिक अगोनिस्टिक ड्रग येतात. आणि काही ड्रग्स असे आहेत की जे डायरेक्टली कोलिनर्जिक रिसेप्टरवर स्वतः ऍक्ट होत नाही, परंतु ते ड्रग बॉडीमध्ये ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम इनिबिट करतात बाय इनिबिटिंग कोलिनिस्टरेज एन्झाईम. त्या ड्रगला आपण अँटीकोलिनिस्टरेज ड्रग असं म्हणतो किंवा कोलिनिस्टरेज इन्हिबिटर असंही म्हणतो. आणि अँटीकोलिनिस्टरेज ड्रग किंवा कोलिनिस्टरेज इन्हिबिटर हे ऍसिटिल कोलिनचं मेटाबॉलिझम इन्हिबिट करतात आणि ऍसिटिल कोलिनची लेवल आपल्या बॉडीमध्ये वाढते आणि तो ऍसिटिल कोलिन मग मस्कुलिनिक आणि निकोटिनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर इथं ड्रग डायरेक्टली मस्कुलिनिक निकोटिनिक रिसेप्टरवर स्वतः ऍक्ट न होता ऍसिटिल कोलिनची लेवल वाढवून तो ऍसिटिल कोलिन बाइंड होतो आणि रिसेप्टरवर ऍक्ट होतो. त्यामुळे त्यांना इनडायरेक्टली ऍक्टिंग पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग असं म्हणतात. आपण हे पण पाहिलं होतं की अँटीकोलिनिस्टरेज ड्रग जे आहेत ते जे कन्फ्यूज कोणत्या ग्रुपशी होतात तर अँटीकोलिनर्जिक. त्या अँटीकोलिनिस्टरेज आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग मध्ये कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. अँटीकोलिनिस्टरेज ड्रग हे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग आहे आणि अँटीकोलिनर्जिक ड्रग हे असे ड्रग आहे की जे ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन मस्कुलिनिक आणि निकोटिनिक रिसेप्टरवर होऊ देत नाही. अँटीकोलिनर्जिक ड्रग मस्कुलिनिक आणि निकोटिनिक रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होणारे ड्रग असं आपण म्हणतो. आणि ते पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग आहेत. तर इथपर्यंतचा पार्ट तुमचा झालेला आहे. क्लासिफिकेशन तुमचं झालेलं आहे. क्लासिफिकेशन मध्ये आपण जस्ट 2 मिनिटात रिवाइज करूया की दोन ग्रुप आहे, डायरेक्टली ऍक्टिंग ड्रग्स आणि इनडायरेक्टली. डायरेक्टली ऍक्टिंग मध्ये कोलिनर्जिक अगोनिस्टिक ड्रग आहे. त्यामध्ये दोन ग्रुप आहे, केमिकली स्ट्रक्चरनुसार कोलिनिस्टर्स आणि अल्कोलॉइड्स आहेत. तर कोलिनिस्टर्स मध्ये एबीसीएम निमोनिक आहे, ऍसिटिल कोलिन, बिथॅनिकॉल, कार्बॅकॉल, मिथाकोलिन. आणि अल्कोलॉइड्स मध्ये मॅप निमोनिक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, मस्कॅरिन, पायलोकार्पिन, ॲरिकोलिन. हे झाले कोलिनर्जिक अगोनिस्ट. आणि नंतर इनडायरेक्टली ऍक्टिंग जे ड्रग आहे कोलिनिस्टरेज इनिबिटर, त्यात रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल इनिबिटर आहे. रिव्हर्सिबल मध्ये दोन ग्रुप आहे, कार्बामेट्स आणि नॉन कार्बामेट्स. कार्बामेट्स मध्ये फायदोस्टिग्मिन, निवोस्टिग्मिन, पायरिडोस्टिग्मिन, रिवास्टिग्मिन येतात. आणि नॉन कार्बामेट रिव्हर्सिबल इनिबिटर मध्ये डोनेपेजिल, गॅलॅन्टामाइन, टॅक्रिन आणि इड्रोफोनियम हे ड्रग येतात. जे ड्रग कोलिनेस्टरेज एन्झाईम इरिव्हर्सिबली इनहिबिट करतात तेही दोन ग्रुपमध्ये डिवाइड होतात, कार्बामेट्स आणि ऑर्गॅनोफॉस्फेट. कार्बामेट्स जे इरिव्हर्सिबली कोलिनेस्टरेज एन्झाईम इनहिबिट करतात त्यात कार्बॅरिल आणि प्रोपोक्झल. तर थोडक्यात काही काही कार्बामेट्स रिव्हर्सिबल इनहिबिटर आहे, काही कार्बामेट्स इरिव्हर्सिबल इनहिबिटर आहे. तर इरिव्हर्सिबल इनहिबिटर्स जे कार्बामेट्स आहे ते कार्बॅरिल आणि प्रोपोक्झल आहे. आणि ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड्स हे सुद्धा इरिव्हर्सिबल इनहिबिटर आहे. मेजॉरिटी कंपाऊंड्स हे इन्सेक्टिसाइड्स म्हणून वापरले जातात किंवा नर्व गॅस म्हणून जे वापरले जाणारे कंपाऊंड आहेत त्यात ही ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड्स येतात. मग त्याच्यात डायफ्लोज, इकोथायोफेट, मेलॅथिओन, डायझिनॉन, टॅबून, सारिन, सोमन हे एक्झाम्पल आहे. तर यामध्ये टॅबून, सारिन, सोमन हे नर्व गॅसेस आहे. केमिकल वॉरफेअर म्हणजे केमिकल युद्धासाठी ते वापरले जातात, टॅबून, सारिन, सोमन. ओके.
कार्बॅलिन प्रोपोक्झल हे इन्सेक्टिसाइड आहे कार्बामेट ग्रुपचे, आणि मॅलाथिओन डायझेनॉन हे इन्सेक्टिसाइड म्हणून वापरतात. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये त्याचा जास्त वापर होतो. तो आपल्या इंडियामध्ये जी ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग किंवा कार्बामेट पॉयझनिंग ते आहे ते कॉमन आहे. तर ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंगची ट्रीटमेंट तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे. आता कोणत्याही कोणत्याही लॉंग क्वेश्चन मध्ये नेक्स्ट पार्ट काय येतो की क्लासिफिकेशन, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट. तर कोणताही तुम्हाला क्वेश्चन, लॉंग क्वेश्चन जो येईल तर तो ह्या पॅटर्न मध्ये ड्रग्ज रिलेटेड विचारला येतो. क्लासिफिकेशन, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट म्हणजे ते फार्मॅकोडायनेमिक, आणि नंतर युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट. फार्मॅकोकायनेटिक इतकं लॉंग क्वेश्चन मध्ये विचारलं जात नाही, आणि प्रत्येक ड्रगचं फार्मॅकोकायनेटिक माहीत असणं फार डिफिकल्ट आहे, ते शक्य नाहीये. तर आता आपण फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स काय आहेत ह्या ड्रगच्या हे पाहणार आहोत. आणि प्रत्येक याच्यामध्ये जो प्रोटोटाइप ड्रग असतो तो मेन एक्सप्लेन केला जातो. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण ऍसिटिल कोलिन विषयी डिस्कस करणार आहोत. तो प्रोटोटाइप ड्रग आहे. तर ऍसिटिल कोलिन आपल्या बॉडीमध्ये सिक्रीट होतो पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून. तो पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा न्यूरोट्रान्समीटर आहे. त्याचप्रमाणे ऍसिटिल कोलिन नावाचा ड्रग पण अवेलेबल आहे, परंतु आपण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ते यूज करत नाही. कोलिनर्जिक अगोनिस्ट मध्ये पायलोकार्पिन किंवा जास्तीत जास्त कार्बॅरिल सॉरी पायलोकार्पिन आपण यूज करतो. आणि बिथेनिकॉल आणि कार्बॅकॉल हे ड्रग आपण यूज करतो. बाकी ड्रग जनरली यूज होत नाही. तरी सुद्धा ऍसिटिल कोलिन बुक्समध्ये ॲज अ प्रोटोटाइप असल्यामुळे ऍसिटिल कोलिनच्या माध्यमातून ऍक्शन्स डिस्कस केलेले आहे. तर बाकी कोलिनर्जिक अगोनिस्टचे ऍक्शन पण ऍसिटिल कोलिन सारखेच असणार आहे. आणि नंतर आपण अँटीकोलिनिस्टर ड्रगचे ऍक्शन डिस्कस करणार आहे. त्या पण मोस्टली ज्या बॉडीमधल्या ऍसिटिल कोलिन वाढल्यानंतर जे ऍक्शन येतात तेच असणार आहे. तर ओव्हरऑल ऍक्शन जवळजवळ सेम आहे. जस्ट आता आपण प्रत्येक सिस्टीम वर काय ऍक्शन होते ते पाहणार आहोत, आणि कोणता इफेक्ट येणार ते पाहणार. त्यावरून तुम्हाला यूज लक्षात राहू शकतो, त्याचप्रमाणे ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात राहू शकतो. म्हणजे फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन जे आहे त्या जर समजल्या तुम्हाला तर तुम्हाला युजेस लक्षात राहतील, तुम्हाला ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात राहतील, तुम्हाला कॉन्ट्रा इंडिकेशन लक्षात राहतील. त्यामुळं फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर आता पहिले आपण ऍसिटिल कोलिनच्या किंवा कोलिनर्जिक अगोनिस्टिक ड्रग जे आहे ऍसिटिल कोलिन, बिथेनिकॉल, कार्बॅकॉल, पायलोकार्पिन, एरिकोलिन, ते सगळ्यांच्या ऍक्शन्स काय आहेत ते पाहणार आहोत. तर आपण प्रोटोटाइप ड्रग आहे तो ऍसिटिल कोलिन आहे, त्याच्या माध्यमातून ह्या ऍक्शन्स पाहणार आहोत. तर ज्या ऍक्शन्स डिस्कस केलेल्या आहेत ते ऍसिटिल कोलिनला ऍज अ प्रोटोटाइप ड्रग म्हणून कन्सिडर केलेला आहे, आणि त्यानुसार त्याचे ऍक्शन्स आपण पाहणार आहोत. तर यामध्ये आता फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स जे आहेत, तर पहिले आपण ऍसिटिल कोलिनच्या मस्कुरिनिक रिसेप्टरवरच्या ऍक्शन्स पाहणार, त्यानंतर निकोटिनिक रिसेप्टरवरच्या ऍक्शन्स पाहणार. तर पेरिफेरल ऍक्शन्स मध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्सवर आपण ऍक्शन पाहणार. आता हार्ट, स्मूथ मसल्स, नंतर ग्लँड, आय, त्यानुसार आपण जाणार. तर त्यासाठी आता तुम्हाला लोकेशन्स आणि ते आपण जे डिस्कस केले ते पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. तर हार्टवर आपण पाहिलेलं आहे M2 रिसेप्टर्स असतात, ते GI टाईप असतात, आणि हार्टवर इन्हिबिटरी इफेक्ट होतो. ओके. तर इन्हिबिटरी इफेक्ट कुठं कुठं होऊ शकतो, तर SA नोड, AV नोड, ॲट्रियल फायबर्स आणि व्हेंट्रिक्युलर फायबर्स. मग एस ए नोड वर काय ऍक्शन होईल, तर एस ए नोड वर इम्पल्स जनरेशन एस ए नोड मधून होतं. पेसमेकर ऑफ द हार्ट म्हणतो आपण त्याला. तिथून इम्पल्स जनरेट होता आणि पूर्ण बॉडीत सॉरी पूर्ण हार्टच्या जे बॉडी आहे त्यात ते हार्टला ते इम्पल्स ट्रान्सफर होता. तर एस ए नोड हे इम्पल्स जनरेट करतं, आणि त्याच्यानुसार आपलं कॉन्ट्रॅक्शन हे जे आहे पर मिनिट किती राहतं, हार्ट रेट किती राहतो, ते आपल्याला म्हणजे ते डिसाईड होतं. तर इन्हिबिटरी इफेक्ट मुळे काय होणार आहे की ऍसिटिल कोलिन हार्टवर सर्व जे साइट्स आहे एस नोड, एव्ही नोड, ॲट्रिया, वेंट्रिकल, यावर इन्हिबिटरी इफेक्ट करणार आहे. तर इम्पल्स जनरेशन कमी होणार. इम्पल्स जनरेशन कमी झालं तर हार्ट रेट कमी होणार.
हार्ट रेट कमी झाल्यामुळं त्यामुळे जो ऍडव्हर्स इफेक्ट येतो त्याला आपण ब्रॅडिकार्डिया म्हणतो. आणि सिव्हिअर ऍक्शन जर ऍसिटिल कोलिनची झाली हार्टवर तर इतका एस ए नोडची ऍक्शन सप्रेस होते तर कार्डियक अरेस्ट पण येऊ शकतो. तर ही एस ए नोडवरची ऍक्शन. एव्ही नोड, आता हे एस ए नोड हे इथं असतो. एव्ही नोड जो असतो एव्ही नोड, तर ह्या ऍट्रिया आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये इथं एव्ही नोड असतो. आणि इम्पल्सेस ऍट्रिया मधून व्हेंट्रिकल मध्ये ट्रान्सफर करायचं काम हे एव्ही नोड ने केलं जातं. म्हणजे एस ए नोड मध्ये इम्पल्स जनरेट होतात, ते इम्पल्स एव्ही नोड कडे येतात, एव्ही नोड मधून ते व्हेंट्रिकल कडे जातात आणि व्हेंट्रिकल फायबरला ते इम्पल्स मिळतात. तर एव्ही नोड हा त्यांचा काय म्हणता येईल की त्या एव्ही नोडच्या माध्यमातून सिग्नल्स ऍट्रिया पासून व्हेंट्रिकल कडे जातात. म्हणजे एव्ही नोड ऍज अ गेट म्हणून आपण म्हणू शकतो. तर त्याचं फंक्शनही कमी होतं. त्यामुळे ऍट्रिया पासून व्हेंट्रिकल कडे जाणारे सिग्नल्स जे आहेत, नंबर ऑफ ट्रान्समिशन पर मिनिट जे होतात ते कमी होतात. ओके. त्याला त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं कंडक्शन स्लो होतं, एव्ही कंडक्शन डिले होतं. त्याला आपण म्हणतो डिले इन द एव्ही कंडक्शन. आता त्यामुळं काय होतं की एक एव्ही नोड सपरेट झाल्यामुळं ऍट्रियापासून व्हेंट्रिकलला जे सिग्नल इम्पल्स ट्रान्समिट होतात तर ते कमी होतात. म्हणजे त्याला आपण म्हणतो की कंडक्शन इज स्लो. ओके. एव्ही कंडक्शन इज डिले म्हणतो. निगेटिव्ह त्याला निगेटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट असेही म्हणतात. तर मी नंतर ते डिस्कस करणारच आहे. तर यामध्ये इम्पल्सेस ऍट्रियापासून व्हेंट्रिकल पर्यंत जाण्याचा जो रेट आहे तो कमी होतो. कंडक्शन एव्ही कंडक्शन जे आहे ते स्लो होतं. ओके. एव्ही कंडक्शन स्लो होतं. मग एव्ही कंडक्शन स्लो झाल्यामुळं जो टाइम लागतो इम्पल्स ऍट्रियापासून व्हेंट्रिकलला जाण्याला, तो टाइम जास्त लागतो कारण कंडक्शन स्लो होत आहे. तर त्यात जो टाइम लागतो ऍट्रियापासून व्हेंट्रिकलला सिग्नल ट्रान्सफर करायला, त्याला इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणतात. इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड. तर इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड, तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस कंडक्शन स्लो होतं त्यावेळेस टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स हा जास्त लागतो. तर जितका टाइम जास्त लागेल तेवढा इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड जास्त असेल. तर हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कंडक्शन स्लो झालं तर इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड हा वाढतो. म्हणजे मोर टाइम इज रिक्वायर्ड फॉर ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स फ्रॉम ऍट्रिया टू व्हेंट्रिकल थ्रू एव्ही नोड. कारण एव्ही नोडचं जे फंक्शन आहे ते स्लो झालेलं आहे, कंडक्शन स्लो झालेलं आहे. आणि कंडक्शन स्लो झालं तर रिफ्रॅक्टरी पिरियड एव्ही नोडचा वाढतो. तर इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड एव्ही नोडचा वाढतो. आणि ईसीजी मध्ये हे जो इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड एव्ही नोडचा आहे, तर तो पी आर इंटरवलशी रिलेटेड आहे. पी आर इंटरवल. तर ईसीजी मध्ये तुम्हाला पी आर इंटरवल, क्यूटी इंटरवल, पी वेव्ह, क्यू आर एस कॉम्प्लेक्स, ओके, टी वेव्ह, ह्या गोष्टी माहीत आहे. तर पी आर इंटरवल जो आहे तो इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड जो आहे एव्ही नोडचा त्यावर डिपेंड आहे. तर कंडक्शन स्लो झाल्यामुळं इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड एव्ही नोडचा वाढतो. तर ईसीजी वर काय चेंजेस दिसतील, पी आर इंटरवल काय झालेला असेल, वाढलेला असेल. तर ऍसिटिल कोलिनमुळं पी आर इंटरवल हा वाढतो ईसीजी मध्ये. तर कंडक्शन स्लो होतं, इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड एव्ही नोडचा वाढतो आणि त्यामुळं पी आर इंटरवल एव्ही नोडचा किंवा ईसीजी वरचा पी आर इंटरवल हा वाढलेला असतो. आणि जर एव्ही कंडक्शन डिले झालं तर काय होऊ शकतं, कोणते साईड इफेक्ट होऊ शकतो, तर पेशंटला एव्ही ब्लॉक होतो. कारण कंडक्शन स्लो होतं म्हणजेच ब्लॉक झाल्यासारखं असं असं म्हणतो, एव्ही कंडक्शन ब्लॉक होतं. तर त्याला फर्स्ट डिग्री एव्ही ब्लॉक, सेकंड डिग्री एव्ही ब्लॉक्स असे त्याचे टाईप आहेत. तर पार्शियल एव्ही ब्लॉक आणि कम्प्लीट एव्ही ब्लॉक असंही आपण म्हणतो. तर ते फिजिओलॉजीमध्ये डिटेलमध्ये आहे, आपण त्यात जाणार नाही. फक्त इतकं लक्षात घ्या, एव्ही कंडक्शन स्लो झालं तर पार्शियल एव्ही ब्लॉक होऊ शकतो. आणि जास्त एव्ही कंडक्शन डिले झालं, स्लो झालं, तर कम्प्लीट एव्ही ब्लॉक होऊ शकतो. कम्प्लीट एव्ही ब्लॉक मध्ये ऍट्रियामधून व्हेंट्रिकलकडे सिग्नलच जात नाही. त्याला कम्प्लीट एव्ही ब्लॉक म्हणतात. पार्शियल एव्ही ब्लॉक म्हणजे काही सिग्नल्स ब्लॉक होतात, काही सिग्नल जातात. तर हा एक साईड इफेक्ट आहे
पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगचा म्हणजे ब्रॅडिकार्डिया. ओके. त्यानंतर एव्ही ब्लॉक, पार्शियल और कम्प्लीट एव्ही ब्लॉक. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. किंवा पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग कोणत्या पेशंटमध्ये आपण अवॉइड केले पाहिजे, तर ज्या पेशंटला ब्रॅडिकार्डिया आहे सिव्हिअर, ज्या पेशंटमध्ये एव्ही ब्लॉक आहे ऑलरेडी, त्यामध्ये ज्याला पार्शियल एव्ही ब्लॉकच्या पेशंटला आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग दिले तर हा एव्ही ब्लॉक ॲग्रिवेट होऊन कम्प्लीट एव्ही ब्लॉकमध्ये जाऊ शकतो. मग त्यामध्ये आपण अवॉइड केले पाहिजे. ज्यांना इम्पल्स जनरेशनचा प्रॉब्लेम आहे म्हणजे एस ए नोडचा मध्ये प्रॉब्लेम आहे, सिक्स सायनस म्हणतो आपण, त्यामध्ये आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग अवॉइड केले पाहिजे. म्हणजे फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स वरून साईड इफेक्ट पण लक्षात येतात आणि कोणत्या पेशंटमध्ये ते अवॉइड केले पाहिजे ते पण लक्षात येतात. तर एस ए नोड आणि एव्ही नोड आपण डिस्कस केलेले आहेत. आता ज्यावेळेस इम्पल्स जनरेशन एस ए नोड मधून कमी होतं तेव्हा हार्ट रेट कमी होतो, त्याला आपण निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट म्हणतो. निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट, निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट. ओके. तर हार्ट रेटचे जे रिलेटेड आहे त्याला क्रोनोट्रॉपिक इफेक्ट म्हणतात. तर निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट म्हणजे हार्ट रेट कमी होतो. हेवी कंडक्शन स्लो होतं त्याला आपण निगेटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट म्हणतो. निगेटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट म्हणतो. ओके. निगेटिव्ह ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट म्हणतो. आता ऍट्रिया आणि व्हेंट्रिकलवर काय इफेक्ट येतो, ऍटलिस्ट तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे की ऍट्रिया आणि व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन हे स्लो होतं. कॉन्ट्रॅक्शन हे स्लो होतं. म्हणजे व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन डिक्रीज होतं, ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन डिक्रीज होतं. आता यामध्ये व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन डिक्रीज झालं तर कार्डियक आउटपुट पण कमी होतो. ज्यावेळेस म्हणजे व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन किंवा ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन किंवा हार्टचं कॉन्ट्रॅक्शन, तर हार्टचं कॉन्ट्रॅक्शनला आपण आयनोट्रॉपिक इफेक्ट असं म्हणतो. तर हार्टचं कॉन्ट्रॅक्शन डिले झालं तर त्याला निगेटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट असं म्हणतात. हार्टचं कॉन्ट्रॅक्शन जर काही ड्रग वाढवत असेल तर त्यांना पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट आहे ड्रगला असं आपण म्हणतो. म्हणजे आता जे डोपामाइन आहे, डोब्युटामाइन ड्रग आहे, आपण शॉकमध्ये यूज करतो, तर त्या काय करतात की हार्टचं कॉन्ट्रॅक्शन वाढवतात, कार्डियक आउटपुट वाढवतात, तर त्यांना पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट आहे. तर पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग हार्टचं कॉन्ट्रॅक्शन कमी करतात, ऍट्रियल कॉन्ट्रॅक्शन कमी करतात, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन कमी करतात, म्हणून त्यांना निगेटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट आपण त्यांना आहे असं म्हणतो. तर हे झाले पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगचे हार्टवरचे इफेक्ट. आता कॉन्ट्राव्हर्शियल पॉइंट जो आहे तो मी तुमच्याशी डिस्कस करतोय, नाही लक्षात ठेवला तरी चालेल. तर यामध्ये एव्ही नोडशी रिलेटेड आपण पाहिलं होतं की इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढतो कारण कंडक्शन स्लो होतं. तर जनरली पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगने कंडक्शन हे स्लो झालं पाहिजे. परंतु ॲट्रियल फायबरचा जर विचार केला म्हणजे हे जे ॲट्रियल फायबर्स आहे इकडं राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियम मधले, हे ॲट्रियल फायबर मध्ये ही सिग्नल्स एका फायबर कडून दुसऱ्या फायबर कडे जातात. ओके. तर एका ॲट्रियल फायबर कडून दुसऱ्या ॲट्रियल फायबर, तर कंडक्शन स्लो झाल्यामुळं इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड एव्ही नोडचा वाढतो हे पाहिलं. पण ॲट्रियल फायबर मध्ये एक एक्सेप्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ॲट्रियल फायबर मध्ये जो रिफ्रॅक्टरी पिरियड आहे तो ॲब्रिवेट होतो, वाढण्याऐवजी कमी होतो. का होतो एक्झॅक्ट रिझन माहीत नाही. मग याचं एक्सेप्शन नाही लक्षात ठेवलं तरी चालू शकतं, ते तुम्हाला कोणी विचारणार नाही. थोडक्यात लक्षात काय ठेवायचं, हार्टवर M2 रिसेप्टर असतात, GI टाईप आहे, इनहिबिटरी ऍक्शन आहे, हार्ट रेट कमी होतो, एव्ही कंडक्शन कमी होतं, एव्ही कंडक्शन कमी झाल्यामुळं इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढतो, PR इंटरव्हल वाढतो, त्यानंतर ॲट्रियल आणि व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन कमी होतं. थोडक्यात एका लाईन मध्ये निगेटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट, क्रोनोट्रॉपिक इफेक्ट आणि ड्रोमोट्रॉपिक इफेक्ट ह्या पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगला असतो किंवा ऍसिटिल कोलिनला असतो. आणि ऍडव्हर्स इफेक्ट कोणते दिसू शकते ह्या रिलेटेड, ब्रॅडिकार्डिया, पार्शियल और कम्प्लीट एव्ही ब्लॉक. कोणत्या पेशंटमध्ये तो अवॉइड केले पाहिजे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग, सिक्स सायनसचे पेशंट असतील ज्याच्यात एसी नोडचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना पार्शियल एव्ही ब्लॉक आहे, अशा पेशंटमध्ये आपण ते
अवॉइड केले पाहिजे. लक्षात आलंय हार्ट? येस सर. तर हे मी डिटेलमध्ये डिस्कस केलं. तुम्हाला एक्झाम मध्ये 1 ते 2 लाईन तर लिहिता येईल याला. ओके, डिक्रीज हार्ट रेट, डिक्रीज एव्ही कंडक्शन, डिक्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट, हे 3 पॉईंट लिहिले तरी मोर दॅन इनफ आहे. एक्झाम मध्ये एवढं लिहायचं नाही, एक्झाम मध्ये एवढं लिहायला वेळ पण नसतो. फक्त अंडरस्टँडिंग होण्यासाठी आपण डिटेलमध्ये डिस्कस करतोय. लक्षात आलं? तुम्ही तुमच्या याच्यात अंडरस्टँडिंग झालेला पार्ट तुम्ही 1 किंवा 2 लाईन मध्ये लिहिला. हार्टवरची ऍक्शन मोर दॅन इनफ आहे. ओके, तर हे झाली हार्टची ऍक्शन. आता ब्लड वेसलची ऍक्शन आपण पाहणार आहे, आणि त्यासाठी डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी ब्लड वेसल रिलेटेड गोष्टी. तर आपण पाहिलेलं आहे ब्लड वेसलवर कोणते रिसेप्टर असतात. तर समजा हे ब्लड वेसल आहे, तर ब्लड वेसलला जी इनर लाइनिंग असते त्याला आपण एंडोथेलियल लाइनिंग असं म्हणतो. आणि त्याच्या आतमध्ये ब्लड वेसलच्या आतमध्ये सब म्युकोजल लेअर असतो. त्याच्या आतला लेअर मसल लेअर असतो. तर मस्कुरेनिक रिसेप्टर हे एंडोथेलियमवर असतात आणि स्मूथ मसलवर पण मस्कुरेनिक रिसेप्टर असतात. आपण पाहिलं आहे की ब्लड वेसलवर मस्कुरेनिक रिसेप्टर असतात, पण ब्लड वेसलला पॅरासिम्पॅथेटिक सप्लाय नसतो, म्हणजे इनर्वेशन नसतं, पॅरासिम्पॅथेटिक नर्वचा सप्लाय नसतो. मग एंडोजिनस ऍसिटिल कोलिनची ऍक्शन ब्लड वेसलवर काय आहे? तर जरी रिसेप्टर असेल तरी एंडोजिनस ऍसिटिल कोलिन ब्लड वेसलवर रिलीज होत नाही, कारण तिथं पॅरासिम्पॅथेटिक सप्लाय नाही. तर कोणी तुम्हाला विचारलं की एंडोजिनस ऍसिटिल कोलिनची ऍक्शन ब्लड वेसलवर काय, तर एंडोजेनस ऍसिटिल कोलिन डू नॉट हॅव एनी ऍक्शन ऑन द ब्लड वेसल. कारण रिसेप्टर जरी प्रेझेंट असले ब्लड वेसलला, तरी पण ब्लड वेसलला कोलिनर्जिक सप्लाय नसतो, त्यामुळे तिथं ऍसिटिल कोलिन आपल्या शरीरातला रिलीज होत नाही. परंतु जर बाहेरून ऍसिटिल कोलिन आपण दिला, ऍसिटिल कोलिन नावाचा ड्रग पण अवेलेबल आहे, तर तो ऍसिटिल कोलिन ह्या रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकतो. बरोबर आहे? किंवा किंवा ओके, किंवा बाकी कोलिनर्जिक अगोनिस्ट आपण यूज केले. ओके, म्हणजे बाकी जे ड्रग आहेत ते यूज केले, तर कोलिनर्जिक अगोनिस्ट दिल्यानंतर ते ब्लड वेसलच्या रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकतात. बरोबर आहे? तर एक तर लक्षात आलं ना तुमच्या, एंडोजिनस ऍसिटिल कोलिनची ब्लड वेसलवर ऍक्शन नसते, हे तुम्हाला माहित आहे, मागच्या लेक्चरमध्ये मी डिस्कस केलंय. तर एंडोजिनस ऍसिटिल कोलिनची ऍक्शन का नसते? रिसेप्टर तर आहेत ब्लड वेसलवर, कारण त्याला पॅरासिम्पॅथेटिक सप्लाय नाही ब्लड वेसलला, मग तिथं ऍसिटिल कोलिन रिलीज होत नाही. आणि ऍसिटिल कोलिन सर्क्युलेशन मधून तिथपर्यंत येऊ शकत नाही, कारण तो लगेच मेटाबोलाइज होतो. बरोबर आहे? दुसरीकडे रिलीज झाला आणि तिथून तो ब्लड वेसल पर्यंत येऊ शकतो का? नाही, कारण तो लगेच मेटाबोलाइज होतो. ब्लड वेसल म्हणजे आपल्या प्लाझ्मा मध्ये सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम असतं. बरोबर आहे? तर कोलिनिस्टरेज एन्झाईमने तो मेटाबोलाइज होऊ शकतो. त्यामुळं ब्लड वेसलचे रिलेटेड पॅरासिम्पॅथेटिक सप्लाय नसल्यामुळं जरी रिसेप्टर प्रेझेंट आहे ब्लड वेसलवर, तरी पण आपल्या शरीरातला ऍसिटिल कोलिन तिथं ऍक्ट होऊ, एंडोजिनस ऍसिटिल कोलिन जो रिलीज होतो तो ऍक्ट होऊ शकत नाही, कारण तिथे तो रिलीजच होत नाही. परंतु बाहेरून जर ऍसिटिल कोलिन दिला, तर तो डायरेक्ट आपण ब्लड वेसलच्या रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकतो. मग बाहेरून जो ऍसिटिल कोलिन देतात त्याला एक्झोजिनस ऍसिटिल कोलिन असं म्हणतात. मग एक्झोजिनस ऍसिटिल कोलिनची ऍक्शन काय आहे? तर एक्झोजिनस ऍसिटिल कोलिनची ऍक्शन काय आहे? तसं आपण पाहिलेलं आहे की ऍसिटिल कोलिन जर मस्क्युरॅनिक M3 रिसेप्टर जे स्मूथ मसलवर असतात त्यावर ऍक्ट झाला, तर GQ टाईप रिसेप्टर आहे, IP3 डायसिल ग्लिसरॉल कॅल्शियमची लेवल वाढून स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतात. ही ऍक्शन पाहिलेली आहे आपण. ओके, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन. परंतु ब्लड वेसल रिलेटेड 2 प्रकारच्या ऍक्शन होऊ शकतात बाहेरचा ऍसिटिल कोलिन दिल्याने. एक ऍक्शन ही M3 रिसेप्टर एंडोथेलियमचे आहे ते ऍक्टिव्हेट झाले तर काय होऊ शकतं, आणि डायरेक्टली स्मूथ मसलवरचे M3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर काय होऊ शकतं. तर ज्या ब्लड वेसलमध्ये एंडोथेलियम इंटॅक्ट आहे, जेव्हा आपण ड्रग ऍसिटिल कोलिन, बाहेरचा ऍसिटिल कोलिन देतो, त्यावेळेस ऍसिटिल कोलिन जेव्हा सर्क्युलेशन मध्ये येतो, तर तो पहिले एंडोथेलियम वरच्या M3 रिसेप्टरला ऍक्ट होतो. कारण एंडोथेलियम वरचे सॉरी, एंडोथेलियम हा सगळ्यात आतला पार्ट आहे ब्लड वेसलचा. ओके, जर लेअर बघितले तर.
आणि त्यामुळे M3 रिसेप्टर एंडोथिलियम जर इंटॅक्ट असेल तर M3 रिसेप्टर जे एंडोथिलियमवर आहेत त्यावर ऍसिटिल कोलिनची ऍक्शन होणार आहे. आणि एंडोथिलियम जर डॅमेज झालेला असेल, ओके, एज नुसार मुळे एंडोथिलियम डॅमेज झालेला आहे, तर त्यावेळेस ऍसिटिल कोलिन एंडोथिलियमवर ऍक्ट न होता डायरेक्ट स्मूथ मसलवरच्या M3 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर काय फरक आहे? ज्यावेळेस ऍसिटिल कोलिन एंडोथिलियमवरचे M3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट करतो त्यामुळं व्हॅसोडायलेटेशन होतं. आणि डायरेक्ट स्मूथ मसलवरचे M3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होतं. तर असं का होतं ते आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर एक लक्षात घ्या, ओके, ज्यावेळेस ऍसिटिल कोलिन एंडोथिलियम वरच्या M3 रिसेप्टरवर ऍक्ट होतो त्यावेळेस तिथं एक सबस्टन्स रिलीज होतो, त्याला आपण EDRF म्हणतो, एंडोथेलियल डिराईव्ह रिलॅक्सिंग फॅक्टर. त्यालाच दुसरं नाव आहे नायट्रिक ऑक्साईड. त्यालाच एनो असंही म्हणतात. त्यालाच आपण काय म्हणतो? एनो, नायट्रिक ऑक्साईड. ओके, तर हा नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतो आणि हा नायट्रिक ऑक्साईड एंडोथेलियम मधून रिलीज झाल्यावर जे ब्लड वेसलचे स्मूथ मसलचा लेयर आहे तिकडं जातो आणि तिकडं नायट्रिक ऑक्साईड काय करतो? ग्वानायलिल सायक्लेज एन्झाईमला ऍक्टिव्हेट करतो आणि सायक्लिक जीएमपी ची लेवल वाढते. तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, जेव्हा सायक्लिक जीएमपी, सायक्लिक एमपी हे स्मूथ मसल मध्ये वाढतात तर स्मूथ मसलचं रिलॅक्सेशन होतं. म्हणजे सायक्लिक एएमपी वाढला तरी स्मूथ मसल रिलॅक्स होतात आणि सायक्लिक जीएमपी वाढला स्मूथ मसल मधला तर स्मूथ मसल रिलॅक्स होतात. आणि त्यामुळं स्मूथ मसल रिलॅक्स होतात सायक्लिक जीएमपी वाढल्यामुळे आणि व्हॅसोडायलेटेशन होतं. तर एंडोथिलियम इंटॅक्ट असेल तर एक्झोजिनस ऍसिटिल कोलिन एंडोथिलियमच्या M3 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन नायट्रिक ऑक्साईड रिलीज करून स्मूथ मसल रिलॅक्स झाल्यामुळे व्हॅसोडायलेटेशन करतो. ज्या ब्लड व्हेसलचं एंडोथिलियम डॅमेज झालेला असेल त्या ब्लड व्हेसलमध्ये ऍसिटिल कोलिन एंडोथिलियमवर ऍक्ट होऊ शकत नाही, तर तो डायरेक्ट स्मूथ मसलवरच्या M3 रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि तिथं IP3 डायसिलग्लिसरॉल पाथवेने कॅल्शियमची लेवल वाढून स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्यामुळे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होतं. तर एंडोजेनस ऍसिटिल कोलिनची काही आता ब्लड वेसलवरची ऍक्शन विचारली तर फक्त 3 लाईन तुम्हाला लिहायच्या. एंडोजेनस ऍसिटिल कोलिन नो ऍक्शन, एक्झोजेनस ऍसिटिल कोलिन एंडोथिलियम इंटॅक्ट, व्हॅसोडायलेटेशन बाय रिलीजिंग नायट्रिक ऑक्साइड, एंडोथिलियम डॅमेज, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन ड्यू टू डायरेक्ट ऍक्शन ऑन M3 रिसेप्टर ऑन स्मूथ मसल. तर इतकं जरी लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. तर ब्लड वेसलची ऍक्शन लक्षात आली? येस सर. येस सर. आता नायट्रिक ऑक्साईड हा वर्ड जिथंही आला तुम्हाला, एखाद्या ड्रगला नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी आहे. काही ड्रग असे पण आहेत की ते शरीरात गेल्यावर नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतात. ओके, नायट्रिक ऑक्साईड त्यांच्या ड्रग पासून रिलीज होतो. तर असे ड्रग काय करतील तर ते व्हॅसोडायलेटेशन करतील. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ज्यांना नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी आहे ते ड्रग व्हॅसोडायलेटेशन करतात. जसं GTN आहे, त्याला नायट्रोग्लिसरीन किंवा ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट असं म्हणतो, अंजायनामध्ये आपण यूज करतो. तर GTN नायट्रिक ऑक्साईड रिलीज करून ऍक्ट होतो. सोडियम नायट्रोप्रुसाइड नावाचा अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे, तो आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे, तो स्मूथ मसल रिलॅक्स करतो. नेबिओलॉल हे बीटा ब्लॉकर आहे, ते पण त्याला बीटा ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहेच पण ऍडिशनल नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळे व्हॅसोडायलेटेशन होतं. तर जे ड्रगला नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी असते असे ड्रग व्हॅसोडायलेटेशन करतात. हे तुम्हाला आता लक्षात आलं. नायट्रिक ऑक्साईड हा वर्ड एक लक्षात आलेला आहे. आणि नायट्रिक ऑक्साईड हा नायट्रस ऑक्साईडशी कन्फ्यूज व्हायचा नाही. नायट्रस ऑक्साईड जे आहे ना ते लाफिंग गॅस आहे, ते आपण अॅनेस्थेशिया पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो. नायट्रस ऑक्साईड आपण ऍज अ जनरल अॅनास्थेटिक म्हणून यूज करतो. तर नायट्रिक ऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड हे दोन्ही वेगळे आहे. तर ब्लड वेसलचे ऍक्शन संपलेले आहेत. ऍक्शन आता स्मूथ मसल. तर स्मूथ मसलचे ऍक्शन काय आहे तर ओव्हरऑल आपल्याला माहिती आहे की स्मूथ मसल्सवर कोणते रिसेप्टर्स, म्हणजे पहिला माइंड मध्ये आपल्याला आला पाहिजे की कोणते रिसेप्टर प्रेझेंट आहे, M3 रिसेप्टर.
ऍसिटिल कोलिनची ऍक्शन काय आहे M3 रिसेप्टर किंवा पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग M3 रिसेप्टरवर ऍक्ट झाले तर IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे M3 रिसेप्टर हे GQ टाईप आहे, त्यामुळे IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होऊन कॅल्शियमची लेवल वाढते, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन होतं. आता फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट मध्ये तुम्हाला आता माहिती आहे स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन, मग कोणत्या स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होतात ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर त्यामध्ये ब्रॉन्कियल स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन होऊ शकतं, गॅस्ट्रोइंटेस्टायनल स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन होऊ शकतं, युरिनरी ब्लॅडर स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, ओके, युरेटरचे स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि युटेराइन स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात. तर हे झाले त्याच्या साइट्स, ओके, वेगवेगळे प्रकारचे स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होतात. तर ब्रॉन्कियल स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन ही एक प्रॉपर्टी यांची आहे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग. मग अस्थमाच्या पेशंटमध्ये हे ड्रग दिल्याने अटॅक ऑफ अस्थमा काय होऊ शकतो, तर तो प्रेसिपिटेट होऊ शकतो. बरोबर आहे, म्हणजे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग अस्थमाच्या पेशंटमध्ये यूज केले तर तर त्याने त्या या ड्रगमुळं अटॅक ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा प्रेसिपिटेट होऊ शकतो. म्हणून त्या पेशंटमध्ये देताना आपण कॉशियसली यूज केले पाहिजे किंवा दुसरे ड्रग अवेलेबल असेल तर ते यूज केले पाहिजे. ओके, तर ब्रॉन्काय रिलेटेड ते मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. आता स्मूथ मसल जे GIT वरचे आहेत त्यावर काय ऍक्शन्स आहे आणि त्यामुळे काय होऊ शकतं. ओके, तर GIT स्मूथ मसल जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळं पेरिस्टाल्सिस वाढते, गॅस्ट्रो इंटेस्टायनल पेरिस्टाल्सिस इन्क्रीज होते. ओके, पेरिस्टाल्सिस इन्क्रीज होते. ऍट द सेम टाइम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतात, परंतु जे स्पिंक्टर्स आहेत ते रिलॅक्स करतात. का करतात त्याची एक्झॅक्ट मेकॅनिझम क्लिअर नाही, परंतु पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग किंवा हे कोलिनर्जिक ड्रग किंवा आपण म्हणू शकतो की हे ऍसिटिल कोलिनचं जर तुम्हाला विचारलं काय आहे ऍक्शन स्पिंक्टरवर, तर स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन ते करतात पण स्पिंक्टर रिलॅक्स करतात. मग GIT मध्ये काय होतं की पेरिस्टाल्सिस वाढते, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन झाली, गॅस्ट्रोइंटेस्टायनल स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होता आणि त्यामुळे पेरिस्टाल्सिस वाढते. त्याचबरोबर जे स्पिंक्टर्स आहेत ते रिलॅक्स होतात. कोणते स्पिंक्टर रिलॅक्स होतात ते तुम्हाला माहित पाहिजे. पायलोरिक स्पिंक्टर रिलॅक्स होतं, इलिओसिकल इलियम आणि सिकम मधलं जे स्पिंक्टर आहे ते रिलॅक्स होतं आणि अॅनल स्पिंक्टर रिलॅक्स होतं. अॅनल स्पिंक्टर रिलॅक्स होतं, अॅनल स्पिंक्टर रिलॅक्स होतं. यामुळं काय होतं, जे पण गॅस्ट्रोइंटेस्टायनल कंटेंट आहे, पेरिस्टाल्सिस वाढली आणि स्पिंक्टर रिलॅक्स झाले, पेरिस्टाल्सिस वाढली स्पिंक्टर रिलॅक्स झाले, तर जे पण गॅस्ट्रोइंटेस्टायनल कंटेंट आहे ते बाहेर पडतं. ओके, म्हणजे इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल. ओके, बरोबर आहे, म्हणजे इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल होतं, जे पण ब्लॅडर कंटेंट सॉरी इव्हॅक्युएशन ऑफ द गॅस्ट्रोइंटेस्टायनल बॉवेल म्हणू शकतो आपण, इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल वाढ. ओके, गॅस्ट्रोइंटेस्टायनल कंटेंट बाहेर पडतं. तर आता ही झाली फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन रिलेटेड विथ गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. काय होतं, पेरिस्टाल्सिस वाढते, स्पिंक्टर रिलॅक्स होतात, कोणते, पायलोरिक, इलिओसिकल आणि अॅनल स्पिंक्टर रिलॅक्स होतात आणि त्याच्यामुळे काय होईल जे पण गॅस्ट्रोइंटेस्टायनल कंटेंट आहे ते बाहेर पडेल. ओके, ओके, गॅस्ट्रोइंटेस्टायनल कंटेंट बाहेर पडेल. ओके, तर इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल होईल. ओके, इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल होईल. ओके, तर यावरून ह्या ऍक्शनवरून तुम्हाला एक यूज लक्षात ठेवायचा आहे की हे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग पुढे यूज करू शकतो. तर आपण पॅरालायटिक इलियस नावाची कंडिशन जी आहे त्यामध्ये यूज करतो. आता हे पॅरालायटिक इलियस, ओके, पॅरालायटिक इलियस म्हणजे जे इलियम पार्ट आहे इंटेस्टाईनचा त्याचं जर पेरिस्टाल्सिस व्यवस्थित होत नसेल, ओके, तर त्याला आपण पॅरालायटिक इलियस अशी कंडिशन डेव्हलप झाली असं म्हणतो. ओके, आता हे कधी होऊ शकते, पॅरालायटिक इलियसचं एखादं कारण काय आहे, तर ज्यावेळेस आपण जनरल अॅनास्थेटिक्स पेशंटला देतो, ओके, जनरल अॅनास्थेटिक्स पेशंटला देतो, पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंटमध्ये ती पेरिस्टाल्सिस कमी झालेली असते, तर पोस्ट ऑपरेटिव्ह पॅरालायटिक इलियसमध्ये आपण
हे ड्रग देऊ शकतो. ओके, पोस्ट ऑपरेटिव्ह पॅरालायटिक इलियस एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, युजेस मध्ये येणारच आहे. याच्यावरून साईड इफेक्ट काय लक्षात ठेवायचं आहे? पेरिस्टाल्सिस वाढली, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन झाले तर काय होऊ शकतं? तर ॲब्डोमिनल कोलिक, ॲब्डोमिनल पेन होऊ शकतं. ओके, ओके, ॲब्डोमिनल पेन होऊ शकतं, ॲब्डोमिनल कोलिक साईड इफेक्ट आहे. तर त्यावरून साईड इफेक्ट पण लक्षात आला. तर हे GITचं झालं. ओके, तर नेक्स्ट आहे ब्लॅडर. ब्लॅडरवर पण काय ऍक्शन आहे? तर ब्लॅडरशी रिलेटेड युरिनरी ब्लॅडर पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे. समजा हे ब्लॅडर आहे, तर इथं डेट्रुझल मसल ब्लॅडर मधले जे असतात, डेट्रुझर डेट्रुझर मसल हे स्मूथ मसल्स असतात ब्लॅडरचे. ओके, डेट्रुझल मसल्स काय स्मूथ मसल्स आहे ब्लॅडरचे. आणि हे जे खाली असतं हे ट्रायगोन आहे, ट्रायगोन किंवा इथं स्फिंक्टर पण असतं, युरिनरी स्फिंक्टर, युरिनरी ब्लॅडर स्फिंक्टर. ओके, तर यामध्ये काय होतं, पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग किंवा ऍसिटिल कोलिनचं आपण जर ऍक्शन बघितली तर काय होतं की हे ऍसिटिल कोलिन डेट्रुझल मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतात. तर डेट्रुझल मसल कॉन्ट्रॅक्ट होतो. ओके, आणि ट्रायगोन आणि स्फिंक्टर हे रिलॅक्स होतात. ट्रायगोन आणि स्फिंक्टर हे रिलॅक्स होतात. त्यामुळे जे पण युरिन इथं कलेक्ट झालेलं आहे ते बाहेर पडतं. वॉइडिंग ऑफ युरिन ही पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगची ऍक्शन आहे. तर यावरून हे ड्रग पुढे देऊ शकतात, तर युरिनरी रिटेन्शन मध्ये आपण यूज करू शकतो. ओके, युरिनरी रिटेन्शन मध्ये आपण हे ड्रग यूज करू शकतो. ओके, युरिनरी रिटेन्शन मध्ये, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता साईड इफेक्ट काय असू शकतात? ओके, तर इन्क्रीज युरिनेशन. ओके, इन्क्रीज युरिनेशन साईड इफेक्ट असू शकतो. म्हणजे फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन वरून यूज आणि साईड इफेक्ट दोन्ही लक्षात तुम्हाला ठेवू शकतात. आता ब्लॅडर झालं, GIT स्मूथ मसल झाले, ब्लॅडरचे स्मूथ मसल आहे. त्याचप्रमाणे युटेराईन स्मूथ मसलवरही M3 रिसेप्टर असतात आणि ते पण युटेराईन स्मूथ मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतात, पण ती ऍक्शन एवढी सिग्निफिकंट नाही आहे. तर हे स्मूथ मसल रिलेटेड ऍक्शन तुमच्याशी डिस्कस केल्या, त्यावरून युजेस आणि ऍडव्हर्स इफेक्टही काही ठिकाणचे आपले डिस्कस झाले. थोडक्यात स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन आणि स्पिंक्टर रिलॅक्सेशन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं स्मूथ मसलचे ऍक्शन तुम्हाला? स्मूथ मसलच्या ऍक्शन लक्षात आल्या? आवाज येतोय ना? येस सर. येस सर. तर स्मूथ मसल म्हणजे तुम्हाला आता स्मूथ मसल मध्ये ब्रॉन्काय, गॅस्ट्रोइंटेस्टायनल स्मूथ मसल, युरिनरी ब्लॅडरचे स्मूथ मसल, युटेराईन स्मूथ मसलवर ऍक्शन सिग्निफिकंट नाही, त्यामुळे इथं मेन्शन केलेली नाहीये. ओके, आणि तिन्ही ऍक्शन आपल्यात डिस्कस केल्यात. मी पहिले ब्रॉन्कायची ऍक्शन डिस्कस केली. ब्रॉन्केला स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे अस्थमा प्रेसिपिटेट होऊ शकतो. ओके, तो ड्रॉबॅक आहे. त्यानंतर त्यानंतर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टची रिलेटेड मी सांगितलं की स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होता आणि स्पिंक्टर काय होता, रिलॅक्स होता. त्याच्यामुळे इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल होतं, ॲब्डोमिनल क्रॅम्प्स. ओके, तर ॲब्डोमिनल क्रॅम्प साईड इफेक्ट आहे. आणि ही जी ऍक्शन्स आहे आपण ही पॅरालायटिक इलियसच्या पेशंटमध्ये हे ड्रग उपयुक्त ठरू शकतात. ब्लॅडरमध्ये पण डेट्रुझल मसल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि स्पिंक्टर आणि ट्रायगोन रिलॅक्स होतं. मग ऑइडिंग ऑफ ब्लॅडर ही त्याची ऍक्शन आहे. ओके, त्यामुळे युरिनरी रिटेन्शन मध्ये हे ड्रग आपण यूज करतो. युरिनरी रिटेन्शन झालं असेल तर आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग यूज करतो. कोणते करतात ते आपण नंतर पाहणारच आहोत. ओके, ठीक. ग्लॅन्ड्स आठवतंय तुम्हाला ग्लॅन्ड्सवर काय ऍक्शन आहे? कोणते रिसेप्टर ग्लॅन्ड्सवर असतात? M1, M2, M3 पैकी? इनक्रीज M3. सिक्रेशन. यस, M3. M3 रिसेप्टर असतात, GK टाईप. इन्क्रीज सिक्रेशन कोणत्या ग्लॅन्ड्स आहे? एक्झोक्राईन. आणि तुम्हाला मी 5 सिक्रेशन्स सांगितले होते, ते आज तुम्हाला टिप ऑफ टंग पाहिजे. मग पुढे आहे कोणत्या ग्लॅन्ड्स आहेत? लॅक्रिमेशन. येस, लॅक्रिमेशन, सलायवेशन. सलायवेशन. अजून 5 लॅक्रिमेशन, सलायवेशन, व्हेरी गुड.
स्वेट ग्लँडवर काय होईल? स्वेट ग्लँड गॅस्ट्रिक Sweating. सिक्रेशन. स्वेटिंग. ओके, तर लॅक्रिमेशन, सलायवेशन, स्वेटिंग. ट्रकिओब्रॉन्कियल ग्लँड मध्ये ट्रकिओब्रॉन्कियल सिक्रेशन वाढेल. आणि लास्ट जे आहे ते परायटल सेल लक्षात. पॅरायटल परायटल सेल मधून काय वाढेल? ऍसिड सिक्रेशन, ऍसिड गॅस्ट्रिक सिक्रेशन वाढेल. तर लॅक्रिमेशन, सलायवेशन, स्वेटिंग, ट्रकिओब्रॉन्कियल सिक्रेशन आणि गॅस्ट्रिक सिक्रेशन हे सिक्रेशन्स वाढतात. तर एक्झोक्राईन ग्लँडचं सिक्रेशन हे ऍसिटिल कोलिन किंवा पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग वाढवतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता एमसीक्यू काय येतं की कोणते सिक्रेशन ऍफेक्ट नाही होत, तर हे तुम्हाला माहिती आहे. तर कोणते नाही होत ते तुम्हाला माहिती आहे. जनरली बिलियरी सिक्रेशन किंवा मिल्क सिक्रेशन हे ऍफेक्ट होत नाही. पॅन्क्रियाटिक आणि इंटेस्टायनल ग्लँड्सवर इफेक्ट एवढा मार्क नाहीये आणि मिल्क आणि बाईल सिक्रेशन ऍफेक्ट होत नाही. मग एमसीक्यू कसा येतो की ऍसिटिल कोलिन इन्क्रीजेस ऑल सिक्रेशन एक्सेप्ट. मग तुम्हाला कोणते सिक्रेशन वाढवतं ते माहित असतं, कोणतं नाही वाढवत ते पण तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं की मिल्क आणि बाईल सिक्रेशन ते तिथं पॅरासिम्पॅथेटिक कंट्रोलवर ते नसतात, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमवर ते सिक्रेशन डिपेंड नसतात. त्यामुळे हे ड्रग दिल्याने पण ते काय तिथं रिसेप्टर नसतील, त्यामुळे तिथं ते ऍक्ट होणार नाही. त्यामुळे मिल्क सिक्रेशन असेल किंवा बाईल सिक्रेशन आहे ते पॅरासिम्पॅथेटिक ड्रगने वाढत नाही, पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगनी वाढत नाही. तर एमसीक्यू आल्यावर त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे की बाईल आणि मिल्क सिक्रेशन, बाईल अँड मिल्क सिक्रेशन इज नॉट अफेक्टेड बाय पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स. ओके, द ऍक्शन रिलेटेड विथ आय. आयचा जर विचार केला तर पहिले आपल्याला ऍसिटिल कोलिनची ऍक्शन आयवर माहिती करून घ्यायची असेल तर कोणते रिसेप्टर आहे, मस्क्युरेनिक का निकोटिनिक? तर आपल्याला माहिती आहे की मस्क्युरेनिक रिसेप्टर आयशी रिलेटेड आहे आणि दोन ठिकाणी आहेत. मस्क्युरेनिक रिसेप्टर दोन मसल्सवर आहे. दोन्ही मसल्स सी वरून स्टार्ट होतात. सिलेरी मसल आणि दुसरं जे आहे सर्क्युलर मसल ऑफ आयरिस. ओके, दोन्ही सी तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर आयरिस विषयी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजा जे आयरिसचे मसल आहे ते प्युपिल साईज कंट्रोल करण्यासाठी महत्वाचे आहेत. तर हे समजा आयरिस आहे, सेंट्रलचा पार्ट. ओके, आयरिस म्हणजे जे ज्यातून आपल्या लाईट रेज जातात मधली जी हे असते. ओके, तर त्याला आपण आयरिस प्युपिल असं म्हणतो. तर सपोज आता हे प्युपिल आहे आणि त्या प्युपिलची साईज आयरिस मसलवर डिपेंड आहे. तर दोन प्रकारचे आयरिस मसल्स असतात. सर्क्युलर मसल ऑफ आयरिस, मी आता हे सर्क्युलर मसल ऑफ आयरिस ड्रॉ करत आहे. हे सर्क्युलर मसल ऑफ आयरिस. आणि दुसरे आहेत ट्रायंग्युलर असे दाखवतो ते रेडियल मसल ऑफ आयरिस. हे रेडियल मसल सगळ्या साईडने असतात ते. ओके, हे रेडियल मसल ऑफ आयरिस. तर सर्क्युलर मसल ऑफ आयरिसला पॅरासिम्पॅथेटिक इनर्वेशन असतं आणि सर्क्युलर मसल ऑफ आयरिसवर M3 रिसेप्टर असतात. ओके, आणि M3 रिसेप्टर असतात आणि सर्क्युलर मसलवर कशाची ऍक्शन होते? ऍसिटिल कोलिन. जे रेडियल मसल ऑफ आयरिस आहे, म्हणजे आयरिसचे मध्ये दोन मसल आहेत, सर्क्युलर मसल ऑफ आयरिस आणि रेडियल मसल ऑफ आयरिस. तर रेडियल मसलवर ॲड्रेनर्जिक रिसेप्टर असतात अल्फा 1. तर रेडियल मसलवर कोणते रिसेप्टर असतात? तर ॲड्रेनर्जिक रिसेप्टर अल्फा 1. आणि इथं कोणतं न्यूरोट्रान्समीटर, याला रेडियल मसलला सिम्पॅथेटिक इनर्वेशन असतं, सिम्पॅथेटिक सप्लाय असतो आणि इथं कोणतं न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतं? नॉरएड्रेनालिन. हे फिजिओलॉजी पार्ट मी तुमच्याशी डिस्कस करतोय की फिजिओलॉजी पार्ट पॉइंट ऑफ व्ह्यू जे आयरिस मसल आहे ते मधली जी प्युपिल आहे, प्युपिलची साईज कंट्रोल करण्याचं काम, प्युपिलची साईज जी आहे ओके ते कंट्रोल करण्याचं काम ह्या दोन्ही सिस्टीम करतात, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम. तर पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचं इनर्वेशन हे सर्क्युलर मसल ऑफ आयरिसला असतं. ओके, आणि सिम्पॅथेटिक इनर्वेशन जे असतं ते रेडियल मसल ऑफ आयरिसला असतं. आणि सिम्पॅथेटिक इनर्वेशन जे रेडियल मसल असतं त्या रेडियल मसलवर कोणते ॲड्रेनर्जिक रिसेप्टर असतात? अल्फा 1. सर्क्युलर मसलवर कोणते मस्क्युरेनिक रिसेप्टर असतात? M3. आता प्युपिलची साईज कशी कंट्रोल राहते? तर
प्युपिलची साईज कंट्रोल राहण्यासाठी जी प्युपिल आहे आपलं प्युपिलची साईज हे आपल्या प्युपिलची साईज हे दोन्ही सिस्टीम कार्य करतात, इक्विलिब्रियम मध्ये असतात, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम. तर दोन्हींचं कार्यामुळं प्युपिल साईज ही मेंटेन राहते. आता दोन्ही सिस्टीम ऑपोजिट डिरेक्शन मध्ये कार्य करतात. पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक प्युपिलवर ऑपोजिट डिरेक्शन मध्ये कार्य करतात. काय करतात ते मी तुमच्याशी डिस्कस करतो. जेव्हा पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम मधून ऍसिटिल कोलिन रिलीज होतं ते M3 रिसेप्टर सर्क्युलर मसलवरचं त्यावर ऍक्ट होतं आणि सर्क्युलर मसल ऑफ आयरिस कॉन्ट्रॅक्ट होतात. तर सर्क्युलर मसल ऑफ कॉन्ट्रॅक्ट जे होतात ते टुवर्ड्स सेंटर कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यामुळं ऍसिटिल कोलिन M3 रिसेप्टरवर जर ऍक्ट झाला तर सर्क्युलर मसल ऑफ आयरिस कॉन्ट्रॅक्ट होऊन प्युपिल साईज कमी होते. त्याला आपण मिओसिस असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? मिओसिस. म्हणजे ऍसिटिल कोलिन प्युपिल साईज कमी करतं, कमी करायला प्रयत्न करतं. कसं? बाय ऍक्टिंग ऑन विच रिसेप्टर? M3 रिसेप्टर प्रेझेंट ऑन विच मसल? सर्क्युलर मसल. तर ऍसिटिल कोलिनची ऍक्शन जी आहे सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्शन आयरिसचा जो मसल आहे आणि त्याच्यामुळे प्युपिल साईज ही कमी होते, त्यामुळे मिओसिस होतं. म्हणजे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग हे काय करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर. आता याच्या विरुद्ध रेडियल मसलवर कोणते रिसेप्टर आहे? अल्फा 1 आणि सिम्पॅथेटिक इनर्वेशन आहे. तर नॉर ॲड्रेनालिन ज्यावेळेस रिलीज होतो रेडियल मसलच्या तिथं तर तो अल्फा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तुम्हाला मी अल्फा 1 अल्फा 2 रिसेप्टर कोणत्या रिसेप्टरचे टाईप आहे सांगितलेलं आहे. ॲड्रिनर्जिक रिसेप्टर मध्ये बीटा रिसेप्टर आणि अल्फा रिसेप्टर असे सब टाईप आहे. ऑल बीटा रिसेप्टर जे आहे ते GS टाईप रिसेप्टर आहे आणि अल्फा रिसेप्टरचे सब टाईप जे आहेत त्यामध्ये काय? आता बीटा रिसेप्टरचे सब टाईप बीटा 1 बीटा 2 बीटा 3 आहे आणि हे सगळे बीटा रिसेप्टर GS टाईप जी प्रोटीन कपल रिसेप्टरचे टाईप आहे. अल्फा 1 आणि अल्फा 2 चा जर विचार केला तर अल्फा 1 आणि अल्फा 2 हे अल्फा रिसेप्टरचे टाईप आहे. त्यात अल्फा 1 हा GQ टाईप आहे आणि अल्फा 2 हा GI टाईप आहे. तर नॉर ॲड्रेनालिननी अल्फा रिसेप्टर नॉर ॲड्रेनालिन जेव्हा रेडियल मसलच्या अल्फा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होईल तर रेडियल मसलचं काय व्हायला पाहिजे? रेडियल मसल वरचं काय व्हायला पाहिजे? अल्फा 1 GQ टाईप आहे. तर IP3 डायसिल ग्लिसरॉलची लेवल वाढून कॅल्शियमची लेवल वाढेल रेडियल मसलवर मध्ये. तर रेडियल मसलचं काय व्हायला पाहिजे नॉर ॲड्रेनालिनने? तर रेडियल नाही. अल्फा आता ऍसिटिल कोलिन जेव्हा M3 रिसेप्टरवर ऍक्ट होतो, M3 रिसेप्टर कोणत्या टाईपचा आहे? GQ टाईपचा. GQ टाईप म्हणजे IP3 डायसिल ग्लिसरॉलची लेवल वाढून कॅल्शियमची लेवल वाढली तर स्मूथ मसलचं काय होतं? कॉन्ट्रॅक्शन होतं. मग रेडियल मसल पण स्मूथ मसल आहे आणि रेडियल मसलवर अल्फा 1 रिसेप्टर आहे. तर नॉर ॲड्रेनालिन त्या अल्फा 1 रिसेप्टरवर ऍक्ट झाला, तो GQ टाईप आहे. तर GQ टाईप अल्फा 1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला नॉर ॲड्रेनालिन तर रेडियल मसलचं काय होईल? कॉन्ट्रॅक्शन. पण रेडियल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं, पण हे कॉन्ट्रॅक्शन कसं होतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे कॉन्ट्रॅक्शन अवे फ्रॉम सेंटर होतं. काय होतं? अवे फ्रॉम सेंटर. म्हणजे रेडियल मसल कॉन्ट्रॅक्ट होतात पण ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं ते कुठं जातात? सेंटर पासून लांब जातात. सेंटर पासून लांब जातात आणि त्याच्यामुळं रेडियल मसलचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यावर रेडियल मसल नॉर्मली हे असे असतात पहा डायग्राम मध्ये दिलं आणि रेडियल मसलचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यावर रेडियल मसल अवे फ्रॉम सेंटर होतात आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्यावर रेडियल मसल हे असे होतात. 2 नंबरच्या डायग्राम मध्ये दिसते पहा. हो. तर रेडियल मसल कॉन्ट्रॅक्ट होता पण कुठं होतात? अवे फ्रॉम सेंटर. आणि त्याच्यामुळं रेडियल मसल अवे फ्रॉम सेंटर गेल्यामुळे प्युपिल साईज काय होते? डायलेट होते. ओके, त्याला आपण मिड्रेसिस असं म्हणतो. मिड्रेसिस असं म्हणतो. म्हणजे सर्क्युलर मसल पण कॉन्ट्रॅक्ट होत आहे, रेडियल मसल पण कॉन्ट्रॅक्ट होत आहे, पण सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट हे ऍसिटिल कोलिनने होतं आणि ते कॉन्ट्रॅक्शन टुवर्ड सेंटर असतं. सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन कुठं असतं? टुवर्ड्स सेंटर असतं. त्यामुळे ते प्युपिल साईज कमी करतात. आणि रेडियल मसल ही कॉन्ट्रॅक्ट होता पण ते अवे फ्रॉम सेंटर होतात. रेडियल मसल कॉन्ट्रॅक्ट हे सिम्पॅथेटिक सिस्टीमने होतं आणि ते अवे फ्रॉम सेंटर गेल्यामुळं प्युपिल डायलेट होतं. म्हणजे
पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम प्युपिल साईज कमी करायला प्रयत्न करते, सिम्पॅथेटिक सिस्टीम प्युपिल साईज वाढवायला प्रयत्न करते. आणि ह्या दोघांचा इक्विलिब्रियम मुळे प्युपिलची साईज मेंटेन राहते. मग जर पॅरासिम्पॅथेटिक ऍक्शन डॉमिनंट झाली तर प्युपिल साईज काय होईल? प्युपिल साईज कमी होईल. समजा सिम्पॅथेटिक सिस्टीम जास्त पॉवरफुल झाली तर मग प्युपिल साईज काय होईल? जास्त होईल, मोठी होईल, डायलेट होईल. बरोबर ना? म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आता जर विचार केला तर जी प्युपिलची साईज आहे त्या प्युपिलची साईज मेंटेन आहे. ती का मेंटेन आहे? कारण दोन्ही सिस्टीम त्या इक्विलिब्रियम मध्ये आहे, बॅलन्स आहे. जर आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग दिले तर पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होईल जास्त आणि त्यामुळे मिओसिस होईल. बरोबर आहे? जर आपण ऍड्रिनर्जिक ड्रग दिले, सिम्पॅथोमायमेटिक ड्रग दिले, अल्फा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होणारे, तर सिम्पॅथेटिक सिस्टीम ओव्हर ऍक्टिव्हेट होईल आणि मिडरेसिस होईल. तर थोडक्यात काय, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम मिओसिस करते, सिम्पॅथेटिक सिस्टीम मिडरेसिस करते. मिओसिस म्हणजे प्युपिल साईज कमी होणं, मिडरेसिस म्हणजे कन्स्ट्रिक्ट, आणि मिडरेसिस म्हणजे प्युपिल साईज वाढणं. चालेल? आता आता याच्यामध्ये पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगचे ऍक्शन प्युपिलवर काय आहे? तर मिओसिस. काय आहे? मिओसिस. लक्षात आलं? प्युपिल साईज कमी. तर हे आयरिसशी रिलेटेड दोन्ही मसल मी डिस्कस केले. सर्क्युलर मसल पण इथं डिस्कस केलंय आणि त्याचबरोबर रेडियल मसल पण डिस्कस केलेला आहे. त्या दोघांची ऍक्शन पाहिली, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमची पाहिली आणि सिम्पॅथेटिक सिस्टीमची पाहिली. आता काही बुक्स मध्ये काय केलेलं आहे, सर्क्युलर मसलला दुसरं नाव दिलेलं आहे अजून एक, कॉन्स्ट्रिक्टर प्युपिली, कारण ते प्युपिल साईज कॉन्स्ट्रिक्ट करतात, कमी करतात. आणि रेडियल मसलला दुसरं नाव काय दिलेलं आहे? डायलेटर प्युपिली. म्हणजे रेडियल मसल प्युपिल साईज काय करतात? वाढवतात, म्हणून त्याला डायलेटर प्युपिली नाव असं दिलंय. म्हणजे सर्क्युलर मसलला कॉन्स्ट्रिक्टर प्युपिली म्हणतात हे तुम्हाला माहित पाहिजे, आणि रेडियल मसलला डायलेटर प्युपिली म्हणतात हे तुम्हाला माहित पाहिजे. दुसरं, सर्क्युलर मसलवर पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचा इफेक्ट आहे आणि रेडियल मसलवर सिम्पॅथेटिक सिस्टीमचा इफेक्ट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील हे? आपल्याला हे परत परत येणार आहे, ऍड्रिनर्जिक सिस्टीम मध्ये परत ही गोष्ट येणार आहे. ओके ओके. तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ सर्क्युलर मसल ऑफ आयरिस, मिओसिस होणार आहे. ओके. आता सर्क्युलर मसलचं ऍक्शन तुमच्या लक्षात आली. दुसरं, मस्क्युलिनिक रिसेप्टर कोणत्या मसलशी रिलेटेड आहे? आईशी सिलियरी मसल. कशाशी रिलेटेड आहे? सिलियरी मसल. ओके, सिलियरी मसल. आता तिथं पण M3 रिसेप्टर असतात आणि तिथं ऍसिटिल कोलिन ऍक्ट झालं तर काय होईल ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके. सिलियरी मसल कॉन्ट्रॅक्ट होतील हे माहिती आहे, बरोबर आहे? स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होता, सिलियरी मसलचं कॉन्ट्रॅक्शन होईल, पण त्यामुळं आय मध्ये काय इफेक्ट होईल? जसं सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे मिओसिस होतं, तसं सिलियरी मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होईल ते मी तुमच्याशी डिस्कस करते. त्यासाठी तुम्हाला सिलियरी मसलचं लोकेशन माहित पाहिजे आणि त्यामुळं काय होईल ते माहित पाहिजे. तर मी पहिले तुम्हाला सिलियरी मसलचं लोकेशन डिस्कस करत आहे. समजा आता हे आयचं स्ट्रक्चर आहे, तर हे नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करतोय. याच्यातून काय फार्मेकोलॉजिकल इफेक्ट येईल ते समजण्यासाठी हे एक्सप्लेनेशन महत्वाचं आहे. समजा आता हे आयचं स्ट्रक्चर आहे, तर हा जो बाहेरचा पार्ट असतो त्याला आपण कॉर्निया म्हणतो. ओके. आयचे काही जे पार्ट्स आहे मी तुमच्याशी महत्वाचे जे आहे ते डिस्कस करत आहे. तर ही जी हे आहे, मी आता जे हायलाइट करत आहे सर, ओके, याला आपण, ही लेन्स आहे. ओके. आणि कॉर्निया आणि लेन्सच्या मध्ये हा जो पार्ट आहे, ओके, हे आयरिस आहे. ओके, आयरिस. ओके, आयरिस मसल. आणि ह्या दोघांच्या मध्ये जी गॅप असते त्या आयरिस मसलच्या मध्ये, त्यामध्ये त्याला आपण प्युपिल म्हणतो. तर हा एक आयरिस मसल, हे आयरिस मसल, आणि दोघांच्या मधला जो गॅप आहे हा, त्याला आपण प्युपिल म्हणतो. ओके. तर कॉर्निया, आयरिस, लेन्स, हे लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं? कॉर्निया कुठे आहे, आयरिस कुठे आहे, लेन्स कुठे आहे? येस सर. आता बघा, आता हे जे
हा पार्ट मी इथं दाखवत आहे तुम्हाला. ओके, जस्ट मिनिट. तो रेड कलरचाच आहे, मी दुसरा हे करतो. हे जे पार्ट आहे ह्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण आहे. ओके, याला सिलेरी मसल सांगतात. हा सिलेरी मसल इथं. आणि सिलेरी मसल काय करतो, या लेन्स आहे ना, ही लेन्स सिलेरी मसलला अटॅच असते. तर ही अटॅचमेंट कशी असते, ही लेन्स सिलेरी मसलला कशी अटॅच असते हे मी तुमच्याशी डिस्कस करेन. सस्पेन्सरी लिगामेंट, म्हणजे ही लेन्स सिलेरी मसलला अटॅच असते सस्पेन्सरी लिगामेंटने. हे अँटेरियर चेंबर झालं स्टार्टिंगचं. पाठीमागचं जे असतं त्याला पोस्टेरियर चेंबर म्हणतात. त्यामध्ये विट्रियस असतं. आणि हे शेवटी रेटायना वगैरे ते आहे ऑप्टिक नर्व. त्यात मी डिटेल जाणार नाही. ओके. तर यामध्ये काय आहे, सिलेरी मसल जे आहेत हे मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत. ह्या इथं आहेत. ओके, हे सिलेरी मसल्स आहेत. ओके, हे सिलेरी मसल्स आहेत. आणि ह्या सिलेरी मसलवर कोणते रिसेप्टर्स आहेत, M3 रिसेप्टर. आणि पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगने हे ऍसिटिल कोलिनने हे रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले किंवा पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगने ऍक्टिव्हेट झाले तर काय होईल. तर हे M3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळे सिलेरी मसलचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन. हे तुम्हाला माहित आहे. आता याच्या पुढचा पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे कॉन्ट्रॅक्शन टुवर्ड्स लेन्स होतं, म्हणजे हा सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट कुठं होईल, ह्या डिरेक्शन मध्ये. आणि हा सिलेरी मसल वरचा जो आहे तो कुठं कॉन्ट्रॅक्ट होईल, ह्या डिरेक्शन मध्ये. म्हणजे सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्शन कुठं होतं, टुवर्ड्स लेन्स होतं. सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट होता पण कुठं होता, टुवर्ड्स लेन्स कडे कॉन्ट्रॅक्ट होता. त्यामुळे तुम्ही मला सांगा लेन्स आणि सिलेरी मसल मधलं डिस्टन्स काय होईल. सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट झाले तर सिलेरी मसल आणि लेन्स मधलं डिस्टन्स काय होईल, कमी होईल. मग कमी झाल्यामुळे हे सस्पेन्सरी लिगामेंट टाईट होतील का लूज होतील, हे सस्पेन्सरी लिगामेंट जे आहेत, ओके, लूज होते. लूज झाल्यामुळे काय होतं, लेन्स बिकम्स मोर कॉन्व्हेक्स. लेन्स जास्त कॉन्व्हेक्स होते. मग सेन्सरी लिगामेंट जेव्हा टाईट असतील ना तर लेन्सला ते खिचतील, त्याच्यामुळे लेन्स लेस कॉन्व्हेक्स राहते. पण सस्पेन्सरी लिगामेंट लूज झाले, बरोबर आहे, तर लेन्स काय होते, मोर कॉन्व्हेक्स होते. आता हे आय रिलेटेड थोडं विजन कुठं फिक्स होती ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. जेव्हा लेन्स जास्त कॉन्व्हेक्स होते, बरोबर आहे, जेव्हा लेन्स जास्त कॉन्व्हेक्स होते तेव्हा विजन जी आहे ना ती नियर ऑब्जेक्टला फिक्स होते. कुठं होते, नियर ऑब्जेक्ट. दूरचं व्यवस्थित दिसत नाही, जवळचं व्यवस्थित दिसतं. विजन इज फिक्स फॉर नियर ऑब्जेक्ट. नियर ऑब्जेक्ट त्याला आपण म्हणतो स्पाझम ऑफ अकोमोडेशन. काय म्हणतो, स्पाझम ऑफ अकोमोडेशन. स्पाझम ऑफ अकोमोडेशन. ओके, स्पाझम ऑफ अकोमोडेशन. तर सर्क्युलर मसलवर M3 रिसेप्टर आहेत ते ऍसिटिल कोलिनने ऍक्टिव्हेट झाले तर सॉरी सिलेरी मसलवर ऍसिटिल कोलिनची ऍक्शन काय आहे, तर सिलेरी मसलवर M3 रिसेप्टर आहे ते ऍसिटिल कोलिनने ऍक्टिव्हेट झाल्यामुळं सिलेरी मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं टुवर्ड्स लेन्स. आणि त्यामुळं लेन्स सस्पेन्सरी लिगामेंट लूज होतात आणि त्याच्यामुळे लेन्स काय होते, मोर कॉन्व्हेक्स होते. आणि त्यामुळे व्हिजन नियर ऑब्जेक्टला फिक्स होते. त्याला आपण काय म्हणतो, स्पाझम ऑफ अकोमोडेशन. म्हणजे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग काय करतात, सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट करून स्पाझम ऑफ अकोमोडेशन करतात. विजन इज फिक्स फॉर नियर ऑब्जेक्ट. लक्षात आलं तुमच्या हे, ओके, स्पाझम ऑफ अकोमोडेशन. आता तेच इथं मी परत एकदा तेच दुसरी ऍक्शन पाहणार आहोत आपण. ती स्पाझम ऑफ अकोमोडेशन. सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे टुवर्ड्स लेन्स स्पाझम ऑफ अकोमोडेशन होतं, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता अजून एक ऍक्शन्स आपण पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगची पाहणार आहोत आणि त्यामुळे तो कुठं यूज होतो ते आपण पाहणार आहोत. तर ही अर्धीच डायग्राम आहे. हे कॉर्निया आहे, त्याच्या खालचं दाखवलेलं नाहीये. त्यानंतर ही लेन्सचा पार्ट येतो याच्यात. ओके, त्यानंतर हे आयरिस मसल आहे. ओके, आता पहा, आणि हे जे पिंक कलरचं दाखवलेलं आहे ना, आता मी हायलाइट करत आहे, ती सिलेरी मसल्स आहे. काय,
सिलेरी मसल, सिलेरी मसल. ओके. तुम्हाला ग्लाउकोमा म्हणजे काय माहिती आहे का? येस. ग्लाउकोमा म्हणजे काय? की ज्यामध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर आय मधलं वाढलेलं असतं. ओके. आणि इंट्राऑक्युलर प्रेशर वाढल्यामुळं काय होतं? म्हणजे इंट्राऑक्युलर प्रेशर वाढलं म्हणजे त्याला लगेच आपण म्हणजे इंट्राऑक्युलर प्रेशर वाढल्यामुळं काय होतं? तर इंट्राऑक्युलर प्रेशर वाढल्यामुळं ऑप्टिक नर्व डॅमेज होते. कोणती नर्व? ऑप्टिक नर्व. ओके. आणि त्यामुळे पेशंटला दिसत नाही, त्याला ब्लाइंडनेस येतो. त्याला आपण ग्लाउकोमा असं म्हणतो. मराठीमध्ये त्याला काचबिंदू असं म्हणतात. काचबिंदू. मोतीबिंदू म्हणजे कॅटॅरॅक्ट आणि काचबिंदू म्हणजे ग्लाउकोमा. तर त्याचं एक रिझन काय आहे? ग्लाउकोमाचं एक कारण काय आहे की ग्लाउकोमामध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं. तर इंट्राऑक्युलर प्रेशर कशावर डिपेंड आहे? ओके. हे इंट्राऑक्युलर प्रेशर कशावर डिपेंड आहे? तर आयमध्ये ॲक्वियस ह्युमर नावाचा सबस्टन्स सिंथेसाइज होतो आणि रिलीज होतो. ते ॲक्वियस ह्युमरची लेवल आयमध्ये वाढली तर इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं. कोणता सबस्टन्स सांगितलं मी? ॲक्वियस ह्युमर. ॲक्वियस ह्युमर. तर तो आयमध्ये जास्त ॲक्युमुलेट झाला तर त्यामुळे इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं. तर हे ग्लाउकोमा ट्रीट करण्यासाठी आपल्याला ॲक्वियस ह्युमरची लेवल बॉडी आय मधली काय करावं लागेल? ॲक्वियस ह्युमरची लेवल कमी करावं. कमी कमी करा. करावं. मग कमी करण्यासाठी एक तर त्याची सिंथेसिस कमी करा किंवा त्याचं आय मधली लेव्हल कमी करण्यासाठी त्याचं ड्रेनेज वाढवा. तर काय असतं ॲक्वियस ह्युमरचं सिंथेसाइज कुठं होतं आणि त्याचं पाथवे म्हणजे तो कसा आईमधून बाहेर पडतो ते पण तुम्हाला माहित पाहिजे. थोडक्यात काय, ग्लाउकोमा म्हणजे काचबिंदू. त्यामध्ये ग्लाउकोमा मध्ये ऑप्टिक नर्व डॅमेज होतं आणि ब्लाइंडनेस होतो आणि एक कारण त्याचं आहे इन्क्रीज इंट्राऑक्युलर प्रेशर आणि इंट्राऑक्युलर प्रेशर वाढण्याचं कारण आहे ॲक्वियस ह्युमर ॲक्युमुलेट होतं. तर ऍक्च्युली हा ॲक्वियस ह्युमर जो आहे तो पुढं सिंथेसाइज होतो. तर हे सिलेरी मसल्स आहेत. ओके. सिलेरी मसलच्या खाली जो येलो पोर्शन दिसतोय तुम्हाला त्याला आपण सिलेरी बॉडी म्हणतो. काय म्हणतो? सिलेरी बॉडी. सिलेरी बॉडी म्हणतो आपण त्याला. तर सिलेरी बॉडी जी आहे ना, तर सिलेरी बॉडी इज द साइट ऑफ ॲक्वियस ह्युमर फॉर्मेशन. ओके. ॲक्वियस ह्युमर फॉर्मेशनची साईट आहे. तर तुम्हाला कोणी विचारलं की ॲक्वियस ह्युमर कुठं सिंथेसाइज होतं? तर सिलेरी बॉडीमध्ये. आता ॲक्वियस ह्युमर सिंथेसाइज झाल्यानंतर रिलीज होतो असा. ओके. रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर तो आयरिस आणि लेन्समध्ये जे गॅप आहे तिथून तो पुढे येतो. ओके. तर इथून त्याचं ड्रेनेज कसं होतं? ॲक्वियस ह्युमर सिंथेसाइज सिलेरी बॉडीमध्ये होतो. आता नॉर्मल ॲक्वियस ह्युमरची लेवल आयमध्ये महत्वाची आहे, परंतु ती एक्सिट झाली तर प्रेशर वाढतं. तर हे ॲक्वियस ह्युमर जनरली सिलेरी बॉडीमधून सिंथेसाइज झाल्यानंतर ड्रेनेज कसा होतं त्याचं, ते बाहेर कसं पडतं? तर आयमधून ते बाहेर कसं पडतं? तर दोन पाथवे आहे त्याला बाहेर पडायला. ओके. त्या पाथवेला डिटेलमध्ये आता आपण जाणार नाही, जस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ते पाथवे कोणते आहेत. तर एक आहे ट्रॅबेक्युलर आउटफ्लो. ओके. ट्रॅबेक्युलर आउटफ्लो. आणि दुसरा आहे युव्हियस क्लोरल आउटफ्लो. तर ट्रॅबेक्युलर आउटफ्लो आणि युव्हियस क्लोरल आउटफ्लोनी हे जे ॲक्वियस ह्युमर आहे हे ड्रेन होतं, आयमधून बाहेर पडतं, सर्क्युलेशन मध्ये जातं. तर त्यामुळं ॲक्वियस ह्युमरची लेवल मेंटेन राहायला मदत होते. म्हणजे सिलेरी बॉडीमध्ये सिंथेसाइज होतं, आयमध्ये ते सर्क्युलेट होतं, आयमधून मग ते बाहेर कसं पडतं? थ्रू आउट ड्रेनेज पाथवे. त्याला ड्रेनेज पाथवे म्हणतो किंवा आउटफ्लो पाथवे. तर ट्रॅबिक्युलर आउटफ्लो आणि युएस क्लेरल आउटफ्लो. तर ट्रॅबिक्युलर आउटफ्लो आणि युएस क्लेरल आउटफ्लो हे दोन पाथवे आहेत ज्याने ॲक्वियस ह्युमर आयमधून ड्रेन होतं, बाहेर पडतं. त्याच्यामुळं ॲक्वियस ह्युमरची लेवल मेंटेन राहते. तर ट्रॅबिक्युलर आउटफ्लो आणि युएस क्लिअरल 90% ट्रॅबिक्युलर आउटफ्लोनी होतं, 10% युएस क्लिअरल आउटफ्लोनी होतं. तर यामध्ये काय आहे पहा की हे सिलेरी मसल जे आहेत ना, हे सिलेरी मसल जे आहेत याचं जे लोकेशन आहे याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. आता थोडं कॉन्सन्ट्रेशन द्या की हे सिलेरी मसल थोडे ह्या ट्रॅबिक्युलर आउटफ्लो आणि युएस क्लेरल आउटफ्लोवर ओव्हरलॅप झालेले असतात. ओके. ओव्हरलॅप झालेले असतात. ओके. आता जेव्हा आपण ऍसिटिल कोलिन देतो तेव्हा हे M3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळे सिलेरी मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि हे कॉन्ट्रॅक्शन कुठं होतं? कोणत्या डिरेक्शन मध्ये?
टुवर्ड्स लेन्स. लेन्स टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं हे जे ओव्हरलॅपिंग आहे ना ती कमी होते. सिलेरी मसल्स इकडे येतो. ओके, सिलेरी मसल्स टुवर्ड्स लेन्स येतो. त्यामुळे हे ट्रॅबिक्युलर आउटफ्लो आणि युव्हेस्क्युलर आउटफ्लो इम्प्रूव्ह होतं आणि त्याच्यामुळं हे ड्रग पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग आपण पुढे यूज करू शकतो ग्लाउकोमामध्ये. ड्रेनेज ऑफ ॲक्वेस ह्युमर ते वाढवतात. कसं वाढवतात? बाय कॉन्ट्रॅक्टिंग सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स सो दॅट देर इज इन्क्रीज ड्रेनेज ऑफ ट्रॅबिक्युलर अँड युव्हेस्क्युलर आउटफ्लो. तर ही एक ऍक्शन आहे. ओके, लक्षात आली ऍक्शन? ओके, तर सिलेरी मसल ऑफ आयरिस त्याच्याशी रिलेटेड 2 ऍक्शन पाहिल्या. कोणत्या ऍक्शन पाहिल्या आपण? सिलेरी मसलशी रिलेटेड स्पाझम ऑफ व्हेरी गुड. स्पाझम ऑफ अकोमोडेशन. विजन इज फिक्स फॉर नियर ऑब्जेक्ट. तर हीच डायग्राम आहे पहा, सोप्या याच्यात सांगितलेली आहे. हे कॉर्निया, हे आयरिस, ही लेन्स आहे. ओके, आता सस्पेन्सरी लिगामेंट टाईट आहे इथं पहिल्या डायग्राम मध्ये आणि सिलेरी मसल हे सिलेरी मसल्स आहे आणि हा एक सिलेरी मसल. जेव्हा सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट होता तर हे सस्पेन्सरी लिगामेंट लूज झालेले दिसत आहे तुम्हाला. आणि ही लेन्स पहा पहिले डायग्राम आणि बी मधली लेन्स पहा. कोणती कॉन्व्हेक्स झाली? बी मधले, कारण सस्पेन्सरी लिगामेंट लूज झाल्यामुळे लेन्स बिकम्स मोर कॉन्व्हेक्स. त्यामुळे विजन इज फिक्स फॉर नियर ऑब्जेक्ट. ओके ओके, आणि त्याच्यामुळं विजन इज फिक्स फॉर नियर ऑब्जेक्ट, त्याला आपण स्पाझम ऑफ अकोमोडेशन होत. ही ऍक्शन आहे. आणि दुसरी ऍक्शन काय आहे? सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं ड्रेनेज ऑफ ॲक्वेस ह्युमर इन्क्रीज होतं, म्हणजे ड्रेनेज ऑफ ॲक्वेस ह्युमर इन्क्रीज होतं. त्यामुळे इंट्राऑक्युलर प्रेशर काय होईल? कमी होईल का वाढेल? कमी होईल. मग त्यामुळे कशात यूज करू शकतो आपण? ते ग्लाउकोमा मध्ये. पायलोकार्पिन नावाचा ड्रग जो आहे ना तो टॉपिकल प्रिपरेशन पण पायलोकार्पिनचा अवेलेबल आहे. तर आपण पायलोकार्पिन आय ड्रॉप ग्लाउकोमा मध्ये यूज करू शकतो, परंतु ते आता थर्ड चॉईस ड्रग आहे. म्हणजे 1960च्या आधी यूज करत होते खूप कॉमनली, नंतर मग बीटा ब्लॉकर यूज करायला लागले ग्लाउकोमात, आणि आता लॅटेनोप्रोस्ट नावाचं प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग्स जे आहेत ते जास्त यूज करतात. ते ड्रग ऑफ चॉईस आहे. तर ग्लाउकोमाचं एक लेक्चरच आहे आपलं, त्यात आपल्याला बाकीच्या गोष्टी कळणार आहेत. तर थोडक्यात काय, तर सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होऊ शकतं मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. पहा आता हे ऍक्शन तुम्हाला लक्षात येतात तर पहा. स्पाझम ऑफ अकोमोडेशन ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ सिलेरी मसल, इन्क्रीज आउटफ्लो फॅसिलिटी. त्यामुळे इंट्राऑक्युलर प्रेशर काय होईल? कमी होईल. इंट्राऑक्युलर टेन्शन काय होईल? कमी होईल. लक्षात आलं सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्शनच्या ऍक्शन? येस सर. ओके, तर स्पाझम ऑफ अकोमोडेशन म्हणजेच विजन इज फिक्स फॉर नियर ऑब्जेक्ट और फार ऑब्जेक्ट? नियर ऑब्जेक्ट. स्पाझम ऑफ अकोमोडेशन मध्ये लेन्स जितकी कॉन्व्हेक्स लेन्स होईल तर विजन इज फिक्स फॉर नियर ऑब्जेक्ट. ओके, आता हे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगचे जेव्हा ऍक्शन तुमच्या लक्षात येईल तर पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रगचे ऍक्शन तुम्हाला याच्यावरून लक्षात ठेवायला सोपं जाणार आहे. ओके, तर पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग स्पाझम ऑफ अकोमोडेशन करतात, आउटफ्लो फॅसिलिटी वाढवतात, इंट्राऑक्युलर टेन्शन कमी करतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, लक्षात आलंय? येस सर. ओके हो सर. ओके. आता लाईट रिफ्लेक्स मी ऑफलाईन लेक्चरमध्ये तुमच्याशी डिस्कस केला होता. लाईट रिफ्लेक्स म्हणजे काय? ओके, रिफ्लेक्स म्हणजे जेव्हा आपण डोळ्यामध्ये लाईट मारतो तेव्हा पिपिल साईज काय होते? कन्स्ट्रिक्ट. तर ती का होते? तर ते सांगतो मी, थोडक्यात सांगतो. तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही. ज्यावेळेस आपण लाईट मारतो त्यावेळेस काय होतं की जी लाईट आहे ती रेटायनावर पडते, तिथून ती ऑप्टिक नर्वच्या माध्यमातून ब्रेनकडे जाते. म्हणजे ते ऑप्टिक पाथवे आहे. ऑप्टिक नर्व, ऑप्टिक चाइज्मा, ऑप्टिक ट्रॅक्ट, आणि ब्रेन मध्ये जाते ती सिग्नल्स, आणि त्याला ऍफरंट पाथवे आपण म्हणतो, ऍफरंट पाथवे. तर याने काय होतं
की ब्रेन रेटायनावर जेव्हा लाईट पडते तर ते सिग्नल्स ब्रेनकडे जातात ऑप्टिक नर्व, ऑप्टिक चाइज्मा, ऑप्टिक ट्रॅकच्या माध्यमातून आणि ब्रेनमध्ये एक न्यूक्लियस ऍक्टिव्हेट होतो थर्ड क्रॅनियल नर्वचा इडिंजर वेस्पाल न्यूक्लियस म्हणतात त्याला EW न्यूक्लियस इडिंजर वेस्पाल न्यूक्लियस तो न्यूक्लियस ऍक्टिव्हेट झाल्यामुळं काय होतं की ब्रेन मधून सिग्नल्स आईकडे येतात इफरंट पाथवेने कोणत्या पाथवेने इफरंट पाथवेने आणि ते सिग्नल्स ब्रेनकडे आल्यानंतर आय मध्ये ब्रेनकडून आय मध्ये आल्यानंतर ते सिग्नल्स आल्यानंतर तिथं जे सर्क्युलर मसलच्या तिथं ऍसिटिल कोलिन रिलीज होतं काय रिलीज होतं ऍसिटिल बिलकुल. आणि ऍसिटिल कोलिन रिलीज झाल्यामुळं काय होईल ऍसिटिल कोलिन रिलीज झाल्यामुळं काय होईल सर्क्युलर मसल Spasm of मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन. नाही सर्क्युलर मसल स्पाझम ऑफ सर्क्युलर. हा, सर्क्युलर मसल. सर्क्युलर मसलच्या तिथं ऍसिटिल कोलिन रिलीज झाला आयरिसच्या तर सर्क्युलर मसलचं काय होईल कॉन्ट्रॅक्शन आणि सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट झालं तर पिपिल contraction. साईज काय होईल पिपिल साईज काय होईल Pupil size motive. कॉन्ट्रॅक्टेड. नाही Constricted. सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट झाले तर पिपिल साईज काय होईल बारीक कॉन्स्ट्रिक्टेड. कॉन्स्ट्रिक्ट होईल म्हणजेच मिओसिस होतं Meiosis होईल. म्हणजेच लाईट मारल्यानंतर पिपिल साईज कमी कशामुळे होते ते लक्षात आलं कोणती सिस्टीम इथं इन्व्हॉल्व आहे पॅरासिम्पॅथेटिक का सिम्पॅथेटिक ऍसिटिल कोलिन रिलीज होतं म्हणजे कोणती सिस्टीम असेल पॅरासिम्पॅथेटिक. ऍसिटिल कोलिन पॅरासिम्पॅथेटिक रिलीज. पॅरासिम्पॅथेटिक मस्क्युरेनिक. मस्क्युरेनिक ऍक्शन आहे म्हणजे लाईट रिफ्लेक्स मध्ये पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचा रोल आहे थर्ड क्रॅनियल नर्व आपण पाहिलंय पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो आहे ना तर थर्ड 3, 7, 9, 10 क्रॅनियल नर्व जे आहे ते पॅरासिम्पॅथेटिक इन नेचर आहे त्यामुळं जेव्हा लाईट आपण मारतो ब्रेनकडे सिग्नल जातात इडिंजर वेस्पाल न्यूक्लियस ऍक्टिव्हेट होतो तो इफरेंट पाथवेनी सिग्नल्स परत आईकडे पाठवतो तर ती जी थर्ड नर्व आहे त्या थर्ड नर्वच्या माध्यमातून सिग्नल्स परत आईकडे येतात तर ती पॅरासिम्पॅथेटिक इन नेचर आहे तर आय मध्ये ती ऍसिटिल कोलिन रिलीज करेल सर्क्युलर मसलच्या तिथं आणि सर्क्युलर मसलच्या तिथं ऍसिटिल कोलिन रिलीज झाले तर सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन होऊन पिपिल साईज कमी होते म्हणजे लाईट रिफ्लेक्स ही पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आहे एवढं लक्षात आलं तुमच्या हो सर. ओके Yes, sir. आता याचं आता मी का डिस्कस करतोय कारण जेव्हा पॅरासिम्पॅथोलायटिक ड्रग डिस्कस करेल त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी लक्षात पाहिजे काय आहे म्हणजे लाईट रिफ्लेक्स हा पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमशी रिलेटेड आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर ठीक आहे निकोटिनिक ऍक्शन्स आपण तुम्हाला माहिती आहे ऍसिटिल कोलिनचे निकोटिनिक ऍक्शन्स काय आहेत ओके चालेल 8:45 झाले 5 मिनिटं घेऊ शकतो का आपण 5-10 मिनिटं का उद्या घ्यायच्या घेऊ शकतो घ्या सर. सर, घ्या सर. ओके आता निकोटिनिक ऍक्शन्स जे आहेत ऍसिटिल कोलिनच्या तर निकोटिनिक ऍक्शन्स मध्ये काय आहे ते कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होणार NN आणि NN NM. NN म्हणजे न्यूरोनल NM म्हणजे मस्क्युलर असतं Muscular. स्केलेटल मसलवर असतं ते Skeletal muscle. स्केलेटल मसल तर हे निकोटिनिक रिसेप्टर हे आयनोट्रॉपिक रिसेप्टर आहे म्हणजे आता हे समजा स्केलेटल मसल आहे त्याच्यावर हे निकोटिनिक रिसेप्टर आहेत त्या निकोटिनिक रिसेप्टर हे आयनोट्रॉपिक रिसेप्टर म्हणजे त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये एक चॅनल आहे त्याला आपण आयन चॅनल म्हणतो आणि इट इज सिलेक्टिव्ह फॉर सोडियम आयन म्हणजे जेव्हा ऍसिटिल कोलिन निकोटिनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो तर हे रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर सोडियम चॅनल ओपन होता आणि सोडियमची एंट्री सेल मध्ये होते आणि त्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढते डिपोलरायझेशन होतं डिपोलरायझेशन आणि त्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन. स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं हे आपण तर ऑटोनॉमिक गँग्लियाचा जर विचार केला ऑटोनॉमिक गँग्लियाचा तर त्यामध्ये NN रिसेप्टर असतात आणि M1 रिसेप्टर असतात आठवतंय तुम्हाला ऑटोनॉमिक गँग्लियावर आणि ऑटोनॉमिक गँग्लिया हा पॅरासिम्पॅथेटिक असू द्या सिम्पॅथेटिक असू द्या दोन्ही असू द्या गँग्लिया कोणताही गँग्लिया असू द्या त्यावर कोणते रिसेप्टर आहेत NN आणि M1 आणि प्री गँग्लियोनिक फायबर आपण पाहिले होते पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचे प्री गँग्लियोनिक फायबर असू द्या सिम्पॅथेटिक गँग्लियाचे प्री गँग्लियोनिक फायबर असू द्या प्री गँग्लियोनिक फायबर काय रिलीज करतात ऍसिटिल कोलिन. आणि मग ते गँग्लियावर ऍक्ट झाल्यावर गँग्लिया काय होईल
तर एन एन रिसेप्टर आणि M1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट होऊन गँग्लिया ऍक्टिव्हेट होतो. गँग्लिया ऍक्टिव्हेट होतो. फक्त ह्या ज्या ऍक्शन्स आहे ना गँग्लिया रिलेटेड हायर डोसला दिसतात. कोणत्या डोसला दिसतात? हायर डोस. आता एक हा जो रेड याच्यात मी जो पॉइंट डिस्कस केलेला आहे ते नाही लक्षात ठेवला तरी चालेल. तुम्हाला फक्त ॲटोनॉमिक गँग्लिया स्टिम्युलेशन थ्रू M1 आणि NN रिसेप्टर, स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन थ्रू NM रिसेप्टर एवढं जरी लिहिलं तरी चालतं. आता आपण थोडं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ऍसिटिल कोलिन लो डोसला दिलं तर मस्क्युरेनिक रिसेप्टरवरच ऍक्ट होतो, हे तुम्हालाच मी सांगतोय. हाय डोसला यूज केलं तर तो निकोटिनिक रिसेप्टर पण ऍक्टिव्हेट करतो, हे तुम्हाला आता माहित झालंय. म्हणजे ऍसिटिल कोलिन जेव्हा आपण हाय डोसला दिलं तर तो निकोटिन रिसेप्टरवर ऍक्ट होणार आहे का नाही? येस, होणार आहे. मग आता काय होऊ शकतं? ऑटोनॉमिक गँग्लियाशी रिलेटेड ऍक्शन मी डिस्कस करत आहे. आता इथं लक्षात घ्या, ही जी कंडिशन आहे ऑटोनॉमिक गँग्लियावरची ऍक्शन, तर यामध्ये आपण आता एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की हे एक एक्सपेरिमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगत आहे की एखाद्या ॲनिमलमध्ये आपण ॲसिटिल कोलिन हाय देत आहोत. दिलं, आता कधी दिलं? त्याच्या आधी त्या ॲनिमलला ॲट्रोपिन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? ॲट्रोपिन. आता ॲट्रोपिन हा ड्रग कोणता आहे तुम्हाला माहिती आहे? ॲट्रोपिन हा ड्रग कोणता आहे? अँटीकोलिनर्जिक. अँटीकोलिनर्जिक. मग तो कोणते रिसेप्टर ब्लॉक करतो हे लक्षात घ्या. ॲट्रोपिन फक्त मस्क्युरेनिक रिसेप्टर ब्लॉक करतो, निकोटिनिक नाही करत. कोणते करतो? मस्क्युरेनिक. म्हणून त्याला अजून स्पेसिफिक जर बोलायचं झालं तर इथे जे अँटी मस्क्युरेनिक ड्रग कोणता आहे तो? अँटी मस्क्युरेनिक ड्रग. म्हणजे ॲट्रोपिन कोणते रिसेप्टर ब्लॉक करतो? मस्क्युरेनिक रिसेप्टर ब्लॉक करतो. म्हणजे त्या एखाद्या ॲनिमलला ॲट्रोपिन दिलं, ॲट्रोपिन दिल्यामुळं काय होईल? मस्क्युरेनिक रिसेप्टर त्या ॲनिमल मधले ब्लॉक होतील. ओके. आणि त्यानंतर हाय डोस ॲसिटिल कोलिन दिलं. त्यानंतर काय दिलेलं आहे? काय दिलेलं आहे? हाय डोस ॲसिटिल कोलिन त्या ॲनिमलला दिलं. आता ॲट्रोपिन दिल्याने कोणते रिसेप्टर ब्लॉक झालेले आहेत? मस्क्युरेनिक. मस्क्युरेनिक. मग आता हार्टवर कोणते रिसेप्टर असतात मस्क्युरेनिक? M2. M2. नॉर्मली ऍसिटिल कोलिन M2 वर ऍक्ट होऊन हार्टवर कोणते इफेक्ट येतो? स्टिम्युलेटरी येतो का इनिबिटर येतो? इनिबिटरी. आता हाय डोस ऍसिटिल कोलिन दिल्यावर हार्टवर इनिबिटरी इफेक्ट येईल का? ॲट्रोपिन दिला असेल आधी तर ॲट्रोपिन दिलेला आहे आधी, तर ॲट्रोपिन मस्क्युरेनिक रिसेप्टर ब्लॉक करतो, तर हार्टवरचे M2 रिसेप्टर ब्लॉक झालेले आहे. तुम्ही ऍसिटिल कोलिन हाय डोसनी दिल्याने M2 रिसेप्टरवर तो ऍक्ट होईल का ॲट्रोपिन असल्यामुळं? नाही. नाही. नाही होणार. म्हणजे बर. आता हा हाय डोस ऍसिटिल कोलिन काय करेल? मस्क्युरेनिक रिसेप्टर तर तो ऍक्टिव्हेट करणार नाही. मग तो काय करेल? हाय डोसला निकोटिनिक रिसेप्टर ऍक्टिव्हेट करेल. मग तुम्ही मला सांगा, NN रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळं कोणते गँग्लिया ऍक्टिव्हेट होतील? पॅरासिम्पॅथेटिक का सिम्पॅथेटिक का दोन्ही? NN रिसेप्टर कुठे लोकेटेड आहे? कोणत्या गँग्लियावर आहेत? पॅरासिम्पॅथेटिक. पॅरासिम्पॅथेटिक. पोस्ट गँग्लियन. नाही नाही नाही. गँग्लियावर कोणत्या गँग्लियावर NN रिसेप्टर प्रेझेंट आहे? सिम्पॅथेटिक गँग्लियावर आहेत का पॅरासिम्पॅथेटिक गँग्लियावर आहेत का दोन्ही गँग्लियावर आहेत? पॅरासिम्पॅथेटिक. पहा, मी काय सांगितलेलं आहे, गँग्लिया कोणताही असू द्या, कोणताही गँग्लिया असू द्या, दोन्ही गँग्लियावर काय रिसेप्टर आहे? NM आणि M1 रिसेप्टर दोन्ही गँग्लियावर. न्यूरोनल गँग्लिया. म्हणजे म्हणजे न्यूरोनल किंवा आपण म्हणू शकतो पॅरासिम्पॅथेटिक गँग्लियावर पण प्रेझेंट आहे आणि सिम्पॅथेटिक गँग्लियावर पण NN रिसेप्टर प्रेझेंट आहे. एवढं तर लक्षात आलं तुमच्या? दोन्ही गँग्लियावर ते दोन्ही गँग्लियावर NN रिसेप्टर प्रेझेंट आहे. मग ऍसिटिल कोलिन कोणते गँग्लिया स्टिम्युलेट करेल? पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया स्टिम्युलेट करेल का सिम्पॅथेटिक गँग्लिया स्टिम्युलेट करेल का दोन्ही गँग्लिया स्टिम्युलेट करेल? दोन्ही गँग्लिया. मग आता पॅरासिम्पॅथेटिक गँग्लिया स्टिम्युलेट झाला
पहा आता दोन्ही गँगल्या स्टिम्युलेट होतं, आन्सर करेक्ट आहे. पॅरासिम्पॅथेटिक गँगल्या स्टिम्युलेट झाला तर पोस्ट गँग्लियोनिक फायबर मधून ऑर्गन लेवलला काय रिलीज होतं? पोस्ट गँग्लियोनिक फायबर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय रिलीज करतात? ऍसिटिल कोलिन. ऍसिटिल्कोलीन. म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक गँगलिया स्टिम्युलेट झाला तर तिथून जे फायबर निघणार आहे पोस्ट गँग्लियोनिक फायबर ऑर्गन कडे येणार आहे, तिथं त्या ऑर्गन लेवलला काय रिलीज करतील? ऍसिटिल कोलिन. ऍसिटिल्कोलीन. आणि सिम्पॅथेटिक गँगलिया स्टिम्युलेट झाला तर पोस्ट गँग्लियोनिक फायबर सपोज हार्ट कडे येत आहे तर ते पोस्ट गँग्लियोनिक फायबर हार्टच्या तिथं काय रिलीज करतील? नॉरएड्रेनालिन. नॉरएड्रेनालिन. एवढं तर लक्षात आलं. Yes. मग आता हे हाय डोसला ऍसिटिल कोलिन दिलेलं आहे तर ऍसिटिल कोलिन पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम मधून काय रिलीज करतंय? हार्टच्या तिथं ऍसिटिल कोलिन. आणि ऍसिटिल्कोलीन. सिम्पॅथेटिक सिस्टीम मधून काय रिलीज करेल? नॉरएड्रेनालिन. नॉरएड्रेनालिन. आता हार्टवर दोन्ही रिलीज झालेत पण आपण आधी काय दिलेलं आहे त्या ॲनिमलला? ॲट्रोपिन. ऍट्रोपिन. पण ऍसिटिल कोलिन आणि नॉरएड्रेनालिन पैकी कोण ऍक्ट होईल इथं हार्टवर? नॉरएड्रेनालिन. नॉरएड्रेनालिन ऍक्ट होईल. मग नॉरएड्रेनालिन ऍक्ट होईल, ऍसिटिल कोलिन ऍक्ट होऊ शकत नाही कारण ते M2 रिसेप्टर कोणी ब्लॉक केलेले आहेत आधी? ॲट्रोपिन. ऍट्रोपिन. मग आता नॉरएड्रेनालिन ऍक्ट झाल्यानंतर हार्ट रेट काय होईल? इन्क्रीज होईल. इन्क्रीज. कारण आपण टॅकिकार्डिया. सिम्पॅथेटिक सिस्टीमची स्टिम्युलेटरी ऍक्शन आहे हार्टवर, आपण नंतर पाहणार आहे. बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो जीएस टाईप पॉझिटिव्ह कोरोनोट्रॉपिक इफेक्ट. आयनोट्रॉपिक इफेक्ट. लक्षात आलं? इनोट्रॉपिक. ओके. म्हणजे टॅकिकार्डिया होईल. ओके. आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्शन वाढेल आणि कॉन्ट्रॅक्शन वाढवल्यामुळे काय होईल? कार्डियाक आउटपुट वाढेल, ब्लड प्रेशर वाढेल. Increase cardiac output. ब्लड प्रेशर वाढेल. म्हणजे लक्षात आलं? तर स्टिम्युलेटरी इफेक्ट. स्टिम्युलेटरी. आता हे कसं आहे, याला आपण निकोटिनिक ऍक्शन ऑफ ऍसिटिल कोलिन म्हणतो. ॲट्रोपिन दिल्यानंतर ऍसिटिल कोलिन हाय डोसला दिलं तर काय ऍक्शन होते? तर ते ग्राफ आहे, तो ग्राफ मी तुम्हाला नंतर प्रॅक्टिकलच्या वेळेस डिस्कस करेल. फक्त काय आहे की ॲट्रोपिन दिल्यानंतर हाय डोस ऍसिटिल कोलिन दिला. ओके. ॲट्रोपिन दिल्यानंतर हाय डोस ऍसिटिल कोलिन दिला तर हार्टमध्ये टॅकिकार्डिया आणि राईज इन बीपी होतं हार्टशी रिलेटेड. हे का होतं हे तुमच्या लक्षात आलं का? नॉर्मली ऍसिटिल कोलिन काय करतोय? ब्रॅडिकार्डिया करतोय. ब्रॅडिकार्डिया करतोय नॉर्मली M2 रिसेप्टर ऍक्ट म्हणून. पण आपण ॲट्रोपिन दिलं आणि त्यानंतर हाय डोस ऍसिटिल कोलिन दिलं तर हाय डोस ऍसिटिल कोलिन गँग्लियॉन मधले निकोटिनिक रिसेप्टर ऍक्टिव्हेट करून पॅरासिम्पॅथेटिक गँग्लियामधून ऍसिटिल कोलिनचं रिलीज वाढेल, सिम्पॅथेटिक गँग्लियामधून नॉरएड्रेनालिनचं रिलीज. आणि त्या रिलीज वाढल्यानंतर हार्टच्या तिथं दोन्ही रिलीज होईल, ऍसिटिल कोलिन, नॉरएड्रेनालिन. पण ॲट्रोपिन दिल्यामुळे ऍसिटिल कोलिनची ऍक्शन होणार नाही, पण नॉरएड्रेनालिन तिथं ऍक्ट होऊ शकतो कारण तिथं ॲड्रिनर्जिक रिसेप्टर ब्लॉक नाहीये. त्यामुळे नॉरएड्रेनालिनची ऍक्शन हार्टवर होऊन टॅकिकार्डिया आणि राईज इन बीपी होतं. तर याला आपण काय म्हणतो? दिस इज द निकोटिनिक ऍक्शन ऑफ ऍसिटिल कोलिन ऍट हाय डोस आफ्टर in presence with atropine. In presence with atropine, हाय डोस आपण ऍसिटिल कोलिन दिला इन प्रेझेन्स ऑफ ॲट्रोपिन तर टॅकिकार्डिया आणि राईज इन बीपी करतो. हे तुम्हाला लक्षात आले का? येस. ओके. तर एक ग्राफ आहे, तो मी तुम्हाला नंतर दाखवेल, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. आता स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं हे तर तुम्हाला लक्षात आलंय. ऍसिटिल कोलिन दिल्याने स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. ऍसिटिल कोलिन NM रिसेप्टरवर ऍक्ट होतो. आपल्या शरीरात पण ऍसिटिल कोलिन सोमॅटिक नर्वस सिस्टीम मधून रिलीज होतो. स्केलेटल मसलला सोमॅटिक नर्वस सिस्टीमचा सप्लाय आहे, तिथे ऍसिटिल कोलिन रिलीज होईल. ऍसिटिल कोलिन रिलीज झाल्यानंतर NM मसल एंड प्लेन, स्केलेटल मसल एंड प्लेटला NM रिसेप्टरवर ऍक्ट होऊन निकोटिनिक रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर सोडियम चॅनल ओपन होऊन सोडियम आत जाऊन स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन होतं, हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे आपल्या बॉडीत जे ऍसिटिल कोलिन स्केलेटल मसलच्या तिथं रिलीज होतं ते माहिती आहे. पण जेव्हा आपण ऍसिटिल कोलिन IV यूज करतो, ओके, IV ऍसिटिल कोलिन यूज करतो तर ते स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतील का? तर त्याचा आन्सर काय आहे की IV ऍसिटिल कोलिन जर यूज केलं तर स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन सिग्निफिकंटली दिसत नाही आपण म्हणू शकतो थोडक्यात. का नाही दिसत? कारण IV ऍसिटिल कोलिन दिला तर तो IV यूज केल्यानंतर ऍसिटिल कोलिन हार्टकडे जाईल, हार्टकडून मग पूर्ण सर्क्युलेशन मध्ये जाईल, तिथून मग तो
स्केलेटल मसलकडे पोहोचणार आहे, तोपर्यंत त्याचं मेटाबॉलिझम होत जातं. तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की ऍसिटिल कोलिन आपण जेव्हा देतो तेव्हा तो सर्क्युलेशन मध्येच मेटाबोलाइज होतो, कारण सर्क्युलेशन मध्ये सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम असतो. त्यामुळं सिग्निफिकंट अमाऊंट मध्ये ऍसिटिल कोलिन हा बाहेरून दिलेला ऍसिटिल कोलिन स्केलेटल मसल पर्यंत पोहोचत नाही जर आपण आयव्ही रूटने दिलेला आहे. तर आयव्ही इंजेक्शन ऑफ ऍसिटिल कोलिन जनरली विदाऊट एनी इफेक्ट असतात. लक्षात आलं? लक्षात आलंय? हो सर. ओके. पण Yes, sir. आपल्या शरीरात जे ऍसिटिल कोलिन रिलीज होतं स्केलेटल मसलला, ते काय करतं? स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतं, कॉन्ट्रॅक्शन. एंडोजिनस ऍसिटिल कोलिन. बरोबर आहे. पण एक्झोजिनस ऍसिटिल कोलिन आयव्ही जर दिलं तर इफेक्ट येत नाही. जर इंट्रा आर्टेरियल दिलं, इंट्रा आर्टेरियल म्हणजे डायरेक्ट स्केलेटल मसलला सप्लाय करणाऱ्या आर्टरी मध्ये दिला हाय डोस मध्ये, तर काही प्रमाणात कॉन्ट्रॅक्शन होतं. त्याला आपण ट्विचिंग आणि फॅसिक्युलेशन म्हणतो. ट्विचिंग आणि फॅसिक्युलेशन. आणि अजून एक टेक्निक आहे आयंटोफोरेटिक ऍप्लिकेशन ऑफ ऍसिटिल कोलिन स्केलेटल मसलच्या तिथं. ह्या टेक्निकने जर ऍसिटिल कोलिन आपण सोडलं तर ते स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन करतं. तर हे सगळं नाही लक्षात ठेवलं, स्केलेटल मसलचे वर ऍक्शन काय आहे, तर स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. डिटेलमध्ये वी आर नॉट एक्सपेक्टिंग फ्रॉम यू. ठीक आहे. फक्त एक माहित पाहिजे याच्यातून तुम्हाला नॉलेज काय कळलंय की स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन तर होतं, पण आयव्ही ऍसिटिल कोलिन दिलं तर स्केलेटल मसल पर्यंत रीच होत नाही, कारण ते सर्क्युलेशन मधून जात असतानाच मेटाबोलाइज होतं. म्हणजे एक लक्षात आलं तुमच्या की ऍसिटिल कोलिन सर्क्युलेशन मध्ये मेटाबोलाइज होऊ शकतो बाय सुडोकोलिनिस्टरेज एन्झाईम जो प्लाझ्मा मध्ये असतो. लक्षात आलं? ठीक आहे. ओके. तर आपल्या पेरिफेरल ऍक्शन संपलाय. लास्ट स्लाइड. सीएनएस ऍक्शन जी आहे, ओके, आयव्ही ऍसिटिल कोलिन जर दिलं तर ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस होत नाही. त्यामुळे सीएनएस ऍक्शन आयव्ही ऍसिटिल कोलिनची बाहेरून जे ऍसिटिल कोलिन देतो त्याची नाहीये. एंडोजिनस ऍसिटिल कोलिनची सीएनएस ऍक्शन आपण पाहिलेत, लर्निंग, मेमरी, ओके, त्यासाठी आहे. तर कॉर्टिकल अरोजल आणि ऍक्टिव्हेशन रिस्पॉन्स आहे. तर आपण जर बाहेर जे ऍसिटिल कोलिन आयव्ही देतो तर ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही, त्यामुळे त्याची काही ऍक्शन ब्रेनवर नाही. पण आपण जर इंजेक्ट केलं डायरेक्ट ब्रेन मध्ये, एखाद्या अॅनिमल मध्ये पाहायचा असेल इफेक्ट, तर कॉर्टिकल अरोजल आणि ऍक्टिव्हेशन रिस्पॉन्स देतो. तर लर्निंग, मेमरी मध्ये ऍसिटिल कोलिनचा रोल आहे. तर आपण फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स डिस्कस केलेले आहेत. तर फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स 3 याच्यात डिवाइड होतात, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. कोणत्या याच्यात डिवाइड होतात? मग पेरिफेरल ऍक्शन्स आणि सेंट्रल ऍक्शन असे 2 ग्रुप आहेत. पेरिफेरल ऍक्शन मध्ये मस्क्युरेनिक ऍक्शन आणि दुसरी निकोटिनिक ऍक्शन. मस्क्युरेनिक ऍक्शन मध्ये हार्ट, ब्लड व्हेसल्स, स्मूथ मसल्स, ओके, त्यानंतर ग्लँड्स आणि आय. हे 5 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजे हे पॉइंट तुमच्यात क्लिक झाले पाहिजे कोणते ऑर्गन्सवर ऍक्शन्स आहेत. तर हार्ट, ब्लड वेसल, स्मूथ मसल्स, ग्लँड्स आणि आय, हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि निकोटिनिक मध्ये गँग्लिया आणि स्केलेटल मसल. ओके. तर राहिलेला पार्ट आपण उद्या बघूया. समजला आजचा टॉपिक? हो Yes, सर. सर बाहेरून दिलेलं ऍसिटिल कोलिनला आपण हा. एक्झोजेनस म्हणतो ना? नाही, बाहेरून नाही, एक्झोजन. एक्झोजिनस. आणि आतमध्ये जे रिलीज होतो आपल्या बॉडीत त्याला एंडोजिनस. एंडोजन. तर ओके. एक्झोजिनस ऍसिडिक कोलिन जेव्हा बाहेरून देतो तेव्हा तो स्केलेटल मसल पर्यंत पोहोचत नाही, कारण तोपर्यंत त्याचं मेटाबॉलिझम होतं. मेटाबॉलिझम. त्यामुळे आयव्ही ऍसिटिल कोलिनची जर ऍक्शन विचारली तुम्हाला, आता हे तुम्हाला बेसिक तुम्हाला स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट करतो ऍसिटिल कोलिन इतकं जागेने सांगितलं तुम्ही तर मोर दॅन इनफ आहे. पण आयव्ही ऍसिटिल कोलिनची ऍक्शन नाही, कारण तो मेटाबॉलाइज होतो. मेन्शन केलं तर तुम्हाला जे नॉलेज आहे एवढं क्लिअर होतं. त्यामुळं स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन ऍसिटिल कोलिन करतं एवढं जरी माहिती आहे तरी मोर दॅन इनफ आहे. एंडोजिनस, एक्झोजिनस हे आपल्या नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा आपल्या डिटेल मध्ये आपण डिस्कस करतोय म्हणून आपण ते तुम्हाला त्या गोष्टी अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू मी डिस्कस केलेले आहेत. तर फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन जे आहेत, बाहेरून ऍसिटिल कोलिन दिल्यानंतर काय होतं ते पण तुम्हाला माहित पाहिजे म्हणून ते आपण डिस्कस करत आहोत. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलंय की ब्लड वेसलवर एंडोजिनस ऍसिटिल कोलिनची ऍक्शन नाही, पण बाहेरून ऍसिटिल कोलिन दिलं तर त्याची ऍक्शन आहे ब्लड वेसलवर. आणि स्केलेटल मसलला उलट आहे, एंडोजिनस Yes, ऍसिटिल yes. कोलिनची ऍक्शन होती पण बाहेरून दिले ते तिथं रीचच होत नाही. ओके. तर ते कन्सेप्ट क्लिअर Okay. झाले का तुम्हाला लक्षात राहणार आहे? आपण थोडं डिटेलमध्ये डिस्कस केलंय आज सगळ्या Yes, sir. गोष्टी, पण तुम्हाला कन्सेप्ट वाईज त्या कन्सेप्ट गोष्टी क्लिअर होऊन जातात. हा, मग तुम्हाला आता
ऍसिटिल कोलिनची ऍक्शन 10 मिनिटात लक्षात येणार आहे. 10 मिनिटं तुम्ही जर एका पेजवर लिहिल्या तरी तुम्हाला त्या 10 मिनिटात बघितल्या सगळ्या समजणार. म्हणजे आपलं लेक्चर संपल्यानंतर पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक हे झाल्यानंतर तुम्हाला एक टास्क मी देईल की तुम्हाला एका पेज मध्ये पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रगचे ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट समजतील. पॅरासिम्पॅथोलायटिकचे एका पेज मध्ये, ऍड्रिनर्जिकचे एका आणि अँटी ऍड्रिनर्जिकचे एका, म्हणजे 4 ते 5 पेज मध्ये तुमचं येणे संपलं. रिवाइज हो. पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. सर एक लेक्चर टाका ना तेवढे रेकॉर्डेड आपली सर्व आजच्या सर्व. आजचं टाकतो मी. आधीचे 2 टाकले नाही का काल अपलोड? नाही, टाकतो मी. नाही टाक. हो. उद्या टाकतो. ऑलरेडी मागचे मी टाकले, तर हे 3 तर आता कधी कधी नाही, मॉर्निंगला 2 जमणार राहिले. नाहीये. हा, काय तर मग म्हणता? ते मॉर्निंग